प्रत्येक वर्षी निधन वार्तावर हमखास प्रश्न असतोच. राज्यसेवा, ग्रुप बी, ग्रुप सी किंवा कोणत्याही परीक्षेमध्ये प्रश्न असतोच. फक्त मागच्या वर्षी नव्हता. हा तो एक प्रश्न होता मारुती चित्तमपल्ली त्यांच्यावर, पण तो पण मोस्टली त्यांना तो साहित्यामध्ये त्यांना पद्मश्री वगैरे मिळाला होता, त्याच्यामुळे तो प्रश्न होता. तर मागच्या वर्षी जर प्रश्न नव्हता, तर ह्या वर्षी प्रश्न असायचे खूप जास्त चान्सेस आहेत. प्रत्येक परीक्षेमध्ये ऑबिच्युअरीज किंवा निधन वार्तावर प्रश्न येऊ शकतो. तर त्याच्यामुळे मी काय केलंय, हे पूर्ण एका वर्षाचे जे करंट अफेअर्स आहे, निधन वार्ताचे किंवा ऑबिच्युअरीचे, ते सगळे तुम्हाला एकत्र करून दिलेले आहे. म्हणजे एप्रिल 2025 पासून तर फेब्रुवारी 2026 पर्यंतचे. तर हे तुम्हाला याची जर पीडीएफ पाहिजे असेल, तर हे @MPSC प्लस UPSC आपलं टेलिग्राम चॅनल आहे, किंवा त्याची तुम्हाला लिंक पण पाठवून देईल आपल्या ज्या कमेंट सेक्शन आहे किंवा आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये. तर तुम्ही तिथून जाऊन ही पीडीएफ घेऊ शकता. चला मग आता हे सगळं आपण करून टाकू. हॅलो, या लेक्चरमध्ये आपण एप्रिल आणि मे 2025च्या ऑबिच्युअरीज किंवा निधन वार्ता बघणार आहोत. तसं ह्याच्यामध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट व्यक्तिमत्व आहेत, जसं की जयंत नारळीकर आहेत, के कस्तुरीरंगन आहेत, त्याच्यानंतर दलीपल्ली रमैया आहेत, आणखी बरेच आहेत. हे खूप इम्पॉर्टंट आहेत आणि ह्यांच्यावर प्रश्न परीक्षेत येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत, म्हणून हे आपल्याला चांगल्या रीतीने करायचे आहेत. तर ह्याच्यात सगळ्यात पहिले आपले आहेत जयंत नारळीकर. आता हे इम्पॉर्टंट ह्याच्यासाठी आहेत कारण की हे आहेत एकदम महाराष्ट्राचे आणि हे पुण्यात राहत होते. आता कोल्हापूरचा जरी जन्म असला तरी ते पुण्यातच होते आणि शेवटी जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा पण ते पुण्यातच होते. तर कोल्हापूरचा जन्म आहे, महाराष्ट्रीयन आहे. त्यानंतर ते आइन्स्टाईन आहे. आइन्स्टाईनची जनरल रिलेटिव्हिटीची थिअरी आहे. त्याला ॲज अ एकदम टफ अल्टरनेटिव्ह दिला होता. कोणी? होहिले नारळीकर. जो आपण जिओग्राफीमध्ये सेकंड चॅप्टरमध्ये बिग बँग नंतर करतो. होहिले स्टेडी स्टेट थिअरी असं करतो ना आपण. तर तोच होहिले आहे. नारळीकर ह्यांच्यासोबत त्यांनी मिळून एक रिलेटिव्ह म्हणजे अल्टरनेटिव्ह टू आइन्स्टाईनची जनरल रिलेटिव्हिटी होती, त्याला दिलं होतं. त्याच्यानंतर इव्हन त्यांचे खूप सारे साहित्य आहेत, हे पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत आणि सोबतच ते पुरस्कार पण बरेचसे मिळाले होते. पद्मभूषण, पद्मविभूषण, साहित्य अकादमीचा पुरस्कार पण मिळाला आहे. म्हणजे सायंटिस्ट असून पण ते साहित्यात खूप जास्त फेमस होते. त्यांनी काय म्हणतात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पण अध्यक्षपद भूषवलेले आहेत. तर असे खूप मोठे व्यक्तिमत्व होते, इम्पॉर्टंट खूप जास्त आहेत आणि यांचा आपल्याला म्हणजे लहानपणी असताना चॅप्टर पण होता मराठीमध्ये. ठीक आहे, तर इम्पॉर्टंट आहेत. तर ह्यांचा जन्म कुठं? कोल्हापुरात झालेला आहे. जन्म 1938चा आहे. हे डेट लक्षात नाही ठेवली तरी चालेल, पण एक दोनदा वाचून घ्या. त्यानंतर शिक्षण, ह्याच्यावर प्रश्न विचारतात, शिक्षण कुठून वगैरे झालंय? तर BHU म्हणजे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी वाराणसीमधून BSc केली होती आणि कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमधून PhD केलेली आहे. ऑक्सफोर्ड नाही आहे, लक्षात ठेवा. ते बऱ्याचदा ऑक्सफोर्ड देतात किंवा बाकीचे देतात. तर लक्षात ठेवा, त्यांनी कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमधून PhD केली होती. त्याच्यानंतर त्यांना जयंत नारळीकर आहे, ह्यांना इंदिरा गांधींनी भारतात बोलावलं होतं, की तुम्ही इकडून तुम्ही म्हणजे जे काही तुमचं कॉन्ट्रिब्युशन आहे ते भारतात येऊन द्या. असं त्या म्हणजे इंदिरा गांधींनी यांना बोलावलं होतं. म्हणून हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर त्यांनी होहिले नारळीकर ही थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी आहे ही डेव्हलप केली होती. आता होहिले आपण मगाशी बघितला कोण होता तो, स्टेडी स्टेट थिअरी वगैरे, तर ती होयलेनी वगैरे दिली होती. होहिले नारळीकर ह्यांनी मिळून दिली होती आणि त्यांनीच ही थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी ही दिली. म्हणजे सगळे हे रिलेटेडच आहे आणि जे PIB आहे त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे, म्हणून मी हे एक्सप्लेन करतो. तसे त्यांचे बऱ्याचशा थिअऱ्या किंवा बरेचसे त्यांचे कॉन्ट्रिब्युशन असणार आहेत, बट जे आपण PIB मध्ये आहेत तेवढंच कव्हर करू, कारण की बाकीचं मग आपण राहून जाईल नाही तर. होहिले नारळीकर ही थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी त्यांनी ॲज अ अल्टरनेटिव्ह टू आइन्स्टाईन जनरल रिलेटिव्हिटी ह्याला हे केली होती. आता थोडक्यात एक्सप्लेन करतो. आइन्स्टाईनची जनरल रिलेटिव्हिटी किंवा सापेक्षता सिद्धांत काय आहे? तो काय म्हणतो की एक स्पेस टाइम कर्वेचर असतं. स्पेस टाइम कर्वेचर म्हणजे स्पेस म्हणजे जागा आणि टाइम म्हणजे वेळ. तर स्पेस म्हणजे हे 3D असतं आणि जो टाइम आहे तो 1D म्हणजे टोटल 4D हे असतं. आपण आपण जे काही बघतो आपण 3D मध्येच बघतो. सगळं काही जे आहे आपलं 3D आपल्याला सगळं 3Dच माहिती आहे. पण आइन्स्टाईन म्हटला की 4D पण आहे. 4D हे स्पेस टाइम कर्वेचर आहे आणि ह्याच्यामध्ये एखादी ऑब्जेक्ट असला, कोणतंही मॅटर असलं, ते जेवढं जास्त जड असलं तेवढं हा जो स्पेस टाइम कर्वेचर आहे हा खाली जाईल. जसं की तुम्ही चादर वगैरे घेतली किंवा बेडशीट घेतली एखादी आणि दोघा तिघांनी पकडून ठेवली. त्याचा जेवढा जास्त जड चेंडू टाकला तेवढं ते खाली जाईल, बरोबर? आणि जो छोटा चेंडू आहे तो साईडला असं फिरत राहील. तर असं हे आपले जे ग्रह वगैरे आहेत हे सगळं असंच राहतं, असं ह्याचं म्हणणं होतं. कोणाचं? आइन्स्टाईनचं. आणि ह्याचं म्हणणं हे पण होतं, की जर मॅटर असो किंवा नसो, हा जो स्पेस टाइम कर्व्हेचर आहे तो राहणारच आहे. पण हे जे होयले नारळीकर आहेत, ह्यांनी काय म्हटलेलं, असं नाहीये. जर मॅटर असेल तरच स्पेस टाइम कर्व्हेचर राहील आणि जे बाकीचे खूप लांबचे वगैरे जे ऑब्जेक्ट्स आहेत, त्यांचा पण ह्याच्यावर प्रभाव राहील. पण आइन्स्टाईनचं तसं म्हणणं नव्हतं. आइन्स्टाईनचं म्हणणं होतं, की हे जे लोकल ऑब्जेक्ट आहेत त्यांचाच त्याच्यावर प्रभाव राहू शकतो. जे बाकीचे दूरचे ऑब्जेक्ट आहेत त्यांचा राहू शकत नाही. तर असं होतं, म्हणजे एकदम थोडक्यात सांगितलं. आणखी खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. सांगायला बसलो तर पूर्ण लेक्चर संपून जाईल. तर हे इम्पोर्टंट आहे. त्याच्यानंतर त्यांनी स्टेडी स्टेट थिअरी पण दिलेली. ठीक आहे. जे स्टेडी स्टेट थिअरी म्हणजे जो आपला युनिव्हर्स आहे, जो आइन्स्टाईन आहे त्याचं म्हणणं काय होतं, की आपला युनिव्हर्स आहे हा एक्सपांड करत आहे. एक्सपांडच करत चाललेला आहे. ठीक आहे. पण जे होयले नारळीकर आहे ह्यांचं म्हणणं काय, की हे
स्टेडी स्टेट आहे, म्हणजे एक्सपांड करत नाही, जसं आहे तर तेवढंच राहत आहे. पण मोस्टली आता आइन्स्टाईनची थिअरी आहे ती जास्त फेमस आहे किंवा ती जास्त ऍक्सेप्टेबल आहे, असं म्हणजे बऱ्याच शास्त्रज्ञांच्या प्रयोगातून वगैरे पुढे आलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या दोन्ही गोष्टी आहेत, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हा हे हे गोष्ट आहे, हे आपण जिओग्राफी मध्ये पण वाचतो. बिग बँग मॉडेल वगैरे किंवा स्टेडी स्टेट थेअरी वगैरे हे आपण सगळं करतो आपण, तर ते आपल्याला तिथून चांगल्या रीतीने करायचं आहे. त्याच्यानंतर 1988 ला त्यांनी आयुका पुण्यामध्ये जे असतात त्यांना माहित असेल, किंवा इकडे तिकडे फिरतात त्यांना बऱ्यापैकी माहित असेल, आयुका आहे पुण्यामध्ये. तर ते त्या आयुकाचे त्यांनी संस्थापक होते आणि संचालक पण होते. म्हणजे आयुकाचे त्यांनी फाउंडेशन ठेवलं होतं आणि सोबतच त्याचे डायरेक्टर पण होते. कोण? हे आपले जयंत नारळीकर आहेत ते. ठीक आहे. त्याच्यानंतर साहित्य हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हे साहित्यावर विचारू शकतात, एखादी साहित्य विचारू शकतात की त्यांनी काय लिहिलेलं वगैरे. तर काय, आकाशी जडलेले नाते, नभात हसते तारे, म्हणजे ह्याचे जे मोस्ट ऑफ द जे साहित्य होतं ते मोस्टली सायफाय जे असतं ते का सायफाय रायटिंग असतं, म्हणजे सायन्स फिक्शन असतं. ते फिक्शन मोस्टली फिक्शनल होतं. जसं की आकाशी जडले नाते, नभात हसते तारे, वामन परत न आला, किंवा इकडे एक आहे बघा टाइम मशीनची किमया. हे सगळे सायफाय आहेत. यक्षाची देणगी, व्हायरस, अंतराळातील भस्मासूर, उजव्या सोंडेचा गणपती, कृष्णविवर म्हणजे ब्लॅक होल, चार नगरातले माझे विश्व. आता हे जे चार नगरातले माझे विश्व आहे, हे त्यांचं आत्मचरित्र आहे आणि ह्याच्यासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार पण मिळालेला होता. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले होते 2021 ला नाशिकमध्ये. ठीक आहे. आणि दूरदर्शनवरील सुरभी या मालिकेतून विज्ञान संवाद पण त्यांचा गाजलेला होता. हे पण इम्पॉर्टंट आहे. दूरदर्शनवरती सुरभी, हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुरस्कार बघायला गेलं तर पद्मभूषण आहे 1965 ला, पद्मविभूषण 2004 ला आहे. युनेस्कोचा कलिंगा प्राइज पण मिळालेला आहे. आता हे जे अवॉर्ड्स आहेत, हे मी पी-आय-बी मधून घेतलेले आहेत. तसे बरेचसे अवॉर्ड्स मिळालेले असणार आहेत. बट आपल्याला फक्त एवढेच करायचे आहेत. जरी बाकीचे आले तरी ते कोणाला येणार नाही. ठीक आहे. युनेस्कोचा कलिंगा प्राइज मिळालेला आहे. पद्मभूषण, हा, पद्मभूषण, पद्मविभूषण दोन्ही मिळालेले आहेत. प्रिक्स ज्यूल्स जेसन फ्रॉम फ्रेंच ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ते पण मिळालेलं आहे. आणि साहित्य अकादमीचे तुम्हाला सांगितलेलंच. तर असे हे आहेत आपले जयंत नारळीकर. खूप जास्त इम्पॉर्टंट व्यक्तिमत्व आहे, करून ठेवा चांगल्याने. ठीक आहे. त्याच्यानंतर के कस्तुरीरंगन. आता के कस्तुरीरंगन हे पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत ह्यासाठी, की त्यांच्या याच्यावर बऱ्याचशा कमिट्या बसल्या होत्या, ज्या की इम्पॉर्टंट आहे. वेस्टर्न घाटची कमिटी होती. त्यानंतर आता जी न्यू एज्युकेशन पॉलिसी चालू आहे ते बसली होती. त्यानंतर ही जी पॉलिसी आहे किंवा ही जी कमिटी आहे, ह्याच्यावर पण म्हणजे एमपीसीला मागे प्रश्न येऊन गेलेला आहे, कमिटी कोणाची होती वगैरे. पुरस्कार पण बरेचसे भेटलेले आहेत. त्याच्यानंतर इस्रोचे अध्यक्ष वगैरे होते. त्याच्यामुळे हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. इस्रोचे अध्यक्ष डायरेक्ट 10 वर्ष होते, जवळपास 9-10 वर्ष होते. म्हणजे हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर आता ह्यांचा जन्म आहे तो केरळचा आहे. 1940 ला जन्म झाला होता. त्यानंतर यांनी फिजिक्सची डिग्री बॉम्बे युनिव्हर्सिटी म्हणून घेतली होती आणि पीएचडी हे अहमदाबाद म्हणून केलं होतं. ठीक आहे. भारतातूनच केलेलं आहे. ऑक्सफर्ड नाही आहे किंवा कॅम्ब्रिज नाही, लक्षात ठेवा. कॅम्ब्रिज कोणाचे आहे? जयंत नारळीकर यांचं. तर पीएचडी एक्सपेरिमेंटल हाय एनर्जी ॲस्ट्रॉनॉमी हे अहमदाबादवरून केलेली होती. हे सगळं लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त पीएचडी अहमदाबादवरून केली, एवढंच लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 1994 ते 2003 इस्रोचे 5वे अध्यक्ष होते. जवळपास 9-10 वर्ष होते, लक्षात ठेवा. त्यानंतर हे इंडियाचं पहिलं एक्सपेरिमेंटल अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट जे होतं, म्हणजे पृथ्वी निरीक्षण उपग्रह. आता जे पृथ्वी निरीक्षण उपग्रह म्हणजे काय असतं, की क्लायमेट चेंज वगैरे मॉनिटर करणं किंवा रिमोट सेन्सिंग वगैरे असतं. अशा गोष्टी सेन्स करणं, त्याचं ते काम कोणाचं आहे? अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट. तर पहिलं जे होतं प्रायोगिक किंवा जे पहिलं एक्सपेरिमेंटल होतं, भास्कर 1 आणि भास्कर 2. भास्कर 1 पहिलं होतं, त्यानंतर भास्कर 2 वगैरे पण आलं. तर ह्याचे प्रोजेक्ट डायरेक्टर हे होते कोण? आपले के कस्तुरीरंगन. ठीक आहे. त्याच्यानंतर चंद्रयानसाठी पण त्यांची एकदम मोलाची भूमिका होती. म्हणजे त्याचं एक्सपेरिमेंटेशन वगैरे यांनी इव्हन ते पीएसएलव्ही, जीएसएलव्ही ह्याच्या वेळेस पण ते होते. म्हणजे पीएसएलव्हीचं जे लॉन्च वगैरे झालं होतं, सक्सेसफुल लॉन्च वगैरे, त्याच्यामध्ये होते आणि जीएसएलव्हीचं जे एक्सपेरिमेंटेशन वगैरे चालू होतं त्याच्यामध्ये पण होते ते. तर म्हणून हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर चंद्रयान 1 साठीची त्यांची भूमिका मोलाची होती, ते माहितीच आपल्याला. त्यानंतर जेएनयू दिल्लीचे हे कुलगुरू किंवा चान्सेलर होते. हे लक्षात ठेवा. असे याच्यावर प्रश्न विचारतात. खूप इम्पॉर्टंट आहे. जेएनयू दिल्लीचे ते काउन्सिलर होते किंवा चान्सेलर होते, कुलगुरू. त्यानंतर 2003 ते 2009 पर्यंत ते राज्यसभेचे सांसद होते. असा पण प्रश्न येऊ शकतो, की ते काही काळ राज्यसभेचे सांसद वगैरे होते. ऑलरेडी तसे स्टेटमेंट आलेले आहेत मागे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुरस्कार बघायला गेलं, त्यांना पद्मश्री आहे 1982 ला, पद्मभूषण आहे 1992 ला आणि पद्मविभूषण 2000 ला आहे. म्हणजे तीनही पद्माचे पुरस्कार आहेत. त्यानंतर शांती स्वरूप भटनागर पुरस्कार हा इंजिनिअरिंग मध्ये त्यांना मिळालेला होता. कोणता? शांती स्वरूप भटनागर पुरस्कार. इम्पॉर्टंट आहे ते. ठीक आहे.
त्याच्यानंतर हे काही समित्यांचे अध्यक्ष होते. कोणत्या कोणत्या? पश्चिम घाट किंवा वेस्टर्न घाटची आपल्याला माहितीच आहे. त्याच्या अगोदर माधव गाडगे ह्यांची कमिटी बसली होती. आता माधव गाडगे आहे ह्यांची पण डेथ झालेली आहे. ते पण इम्पॉर्टंट आहेतच. ते त्यांची पश्चिम घाटची, वेस्टर्न घाटची त्यांची पण कमिटी होती आणि त्यांना एक पुरस्कार पण मिळाला होता मागच्या वर्षी. कोणता? युनेस्कोचा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा पुरस्कार त्यांना मिळाला होता. कोण? माधव गाडगे यांना. त्याच्यानंतर ह्यांची कमिटी बसली होती कोणाची? के कस्तुरीरंगन यांची. म्हणजे माधव गाडगे यांनी खूप जास्त कन्झर्वेशन वगैरे करायसाठी सांगितलं होतं आणि मग नंतर बऱ्याच लोकांनी प्रोटेस्ट वगैरे केले होते ते रिपोर्ट म्हणजे पुढे यायला नको म्हणून. त्याच्यानंतर मग के कस्तुरीरंगन यांची कमिटी बसवली होती. ठीक आहे. ह्या पश्चिम घाटची कमिटी होती, वेस्टर्न घाट. त्याच्यानंतर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ही पण ह्याच्या पण कमिटीचे ते अध्यक्ष होते. त्यानंतर हे झाल्यानंतर ते करिक्युलम कसं असायला पाहिजे त्याच्या फ्रेमवर्क साठीचे पण ते अध्यक्ष होते. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा ते ह्याच्यावर जोडायला लावायला एकदा मागं राज्यसभेला प्रश्न आला होता. ठीक आहे. तर असे हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत की कस्तुरी रंगन. ठीक आहे. झालं ना सगळं? चलो फिर. त्याच्यानंतर एम.आर. श्रीनिवासन हे अणुशास्त्रज्ञ होते. ह्यांची पण डेथ झालेली आहे. आता हे पण म्हणजे ह्या दोघांनी एवढे इम्पॉर्टंट नाहीत, बट आहेत इम्पॉर्टंट, खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. हे यांचा जन्म 1930 चा आहे बेंगलुरूमध्ये. जन्म लक्षात ठेवू नका हा. त्याच्यानंतर होमी भाभा ह्यांच्यासोबत अप्सरा बनवण्यास मदत केली. होमी भाभा कोण आहेत आपल्याला माहित आहेत. आणि ह्यांच्यासोबत अप्सरा. अप्सरा काय आहे? की भारताचं पहिलं न्यूक्लिअर रिसर्च रिएक्टर, जी न्यूक्लिअर एनर्जी असते ना आपली, ज्याच्यातून आपण हे बनवतो, जसं कुदम कुलम वगैरे आहे, महाराष्ट्रामध्ये तारापूर वगैरे आहे. तर ते त्याच्यामध्ये जे न्यूक्लिअर रिएक्टर असतं, तर ते पहिलं अप्सरा आहे. तर ते बनवण्यासाठी होमी भाभा यांची मदत केली होती. ठीक आहे. त्यानंतर 1987 त्यांनी भारतीय अणुऊर्जा महामंडळाची स्थापना केली. ठीक आहे. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ह्याची त्यांनी स्थापना केली आणि त्याचे पहिले अध्यक्ष पण होते 1987 ला. लक्षात ठेवा, हे पण इम्पॉर्टंट फॅक्ट आहे. त्यानंतर पुरस्कार पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण तीनच्या तीनही मिळालेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर दरीपल्ली रमैया. आता हे पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण की हे जे आहेत ह्यांनी मोर दॅन 1 करोड झाडं लावलेली आहेत. मोर दॅन 1 करोड एवढी झाडं त्यांनी लावलेली आहेत आणि ह्यासाठी त्यांना पद्मश्री वगैरे पण मिळाला होता. आणि हे असा एक बोर्ड लावून फिरत होते, वृक्षो रक्षती रक्षिता असं लिहिलेलं. आता मला तेलुगू वाचता नाही येत, बट मला माहिती आहे इथं लिहिलेलं आहे बघा. वृक्षो रक्षती रक्षिता असं लिहिलेला बोर्ड घालून ते फिरत होते. आणि त्यांचं टोपण नाव काय होतं? वनजीवी आणि चेट्टुरमय्या. हे ट्री मॅन ऑफ इंडिया म्हणून त्यांना ओळखलं जात होतं. आता हा आणखी गोष्टी इथं राहिलेली याची, हे आहेत तेलंगणाचे. ठीक आहे. हे तेलंगणाचे आहेत. आणि ट्री मॅन ऑफ इंडिया म्हणायचे. आणि टोपण नाव पण लक्षात ठेवा, चेट्टुरमय्या आणि वनजीवी हे टोपण नावावर प्रश्न विचारतात. आणि हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. पद्मश्री वगैरे मिळालेलं आहे. 1 करोडपेक्षा जास्त झाडे वगैरे लावली आहेत त्यांनी. आणि तेलंगणाचे वगैरे आहेत. तर एवढंच माहिती पाहिजे यांच्याविषयी आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर मनोज कुमार. तुम्ही ते गाणं ऐकलं असेल, है प्रीत जहाँ की रीत सदा, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. माहिती आहे माझा लय बेकार आवाज आहे, बट हा, तर ते गाण्यावर तुम्हाला लक्षात येईल की हे जे मनोज कुमार आहे, हे मनोज कुमार ह्याच्यासाठीच फेमस होते, की जे भारतीय किंवा जे पॅट्रियोटिक सॉन्ग आहेत किंवा पॅट्रियोटिक मूव्हीज आहेत ते बनवण्यासाठी फेमस होते. म्हणून त्यांचं टोपण नाव पण भारत कुमार होतं. मनोज कुमार माहित असेल आपल्याला, बऱ्याच लोकांना माहित असेल. मनोज कुमार हे ऍक्टर होते. तर त्यांचं मूळ नाव काय होतं? हरिकिशन गिरी गोस्वामी. हरिकिशन गिरी गोस्वामी यांचं नाव होतं आणि त्यांनी मनोज कुमार हे नाव ऍक्सेप्ट केलं होतं. त्यानंतर टोपण नाव त्यांना भारत कुमार पण म्हणायचे, जे असे पॅट्रियोटिक मूव्हीज आहेत ते करायचे ते. त्याच्यानंतर 1992 ला पद्मश्री वगैरे त्यांना मिळालेला आहे. आणि पहिला चित्रपट होता त्यांचा फॅशन ब्रँड 1957. ठीक आहे. लक्षात ठेवा, जर जो प्रश्न काढणारा किंवा जो एक्झामिनर आहे त्याला जर मनोज कुमार आवडत असेल तर ते त्याच्यावर प्रश्न टाकू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर शॉर्ट्स मध्ये थोडक्यातले पहिले आहेत कुमुदिनी लाखिया. ह्या आहेत कथ्थक नर्तिका म्हणजे होत्या. ह्या पण इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे ह्याच्यावर असं प्रश्न विचारू शकतात किंवा युपीएससी साठी पण फेमस आहे, कारण की सायन्स काय झाला, कल्चरचा पार्ट आहे हा, आर्ट अँड कल्चरचा पार्ट आहे. ह्या कथ्थक नर्तक होत्या, जयपूर घराण्यातून होत्या. हे घराणं लक्षात ठेवा. बऱ्याच ठिकाणी फक्त बिकानेर घराणं दिलंय, पण मेन घराणं कोणतं आहे? जयपूर घराणं आहे. आता काही ठिकाणी जयपूर दिलंय, काही ठिकाणी बिकानेर दिलंय, वेगवेगळं दिलंय. पण जर बघायला गेलं तर जयपूर घराणं हे मेन असतं. म्हणजे 2 मेन घराणे आहेत. कोणते? कशा कथ्थकसाठीचे. कोणतं? एक जयपूर आहे आणि दुसरं लखनौ आहे. ठीक आहे. आणि ह्या जयपूरमध्ये एक सब पार्ट आहे बिकानेर. ठीक आहे. जयपूरमध्ये बिकानेर पार्ट आहे. तर परीक्षेत बिकानेर पण येऊ शकतं किंवा जयपूर पण येऊ शकतं किंवा दोन्ही येऊ शकतात. म्हणून लक्षात ठेवा, जयपूर आहे आणि बिकानेर घराणं आहे. त्यानंतर पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण तीनच्या तीनही पुरस्कार मिळालेले आहे. पद्मविभूषण आता लेटेस्ट मिळालं होतं 2025 ला. म्हणून ह्या इम्पॉर्टंट आहेत. कोण? कुमुदिनी लाखिया.
आता हे पद्मश्री, पद्मभूषण यांचे वगैरे डेट्स वगैरे लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त पद्मविभूषणचं हे इयर लक्षात ठेवून द्या. त्याच्यानंतर मॅथ्यू क्लारिकल. आता हे आहेत अँजिओप्लास्टीचे भारताचे जनक, फादर ऑफ अँजिओप्लास्टी. खूप जास्त इम्पॉर्टंट नाही आहेत. बस एक माहिती असू द्या. प्रश्न वगैरे आला तर म्हणजे कुठे हे नको व्हायला. मॅथ्यू क्लारिकल हे भारतातील अँजिओप्लास्टीचे जनक आहेत. अँजिओप्लास्टी म्हणजे ते आपण हृदयाची शस्त्रक्रिया करतात नाही का? ते डायरेक्ट तार वगैरे टाकून. तर तीच शस्त्रक्रिया करायचं हे फादर ऑफ अँजिओप्लास्टी आहेत. 2000 मध्ये त्यांना पद्मश्री मिळालेला होता. ठीक आहे. त्यानंतर पोप फ्रान्सिस हे इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला मागे जेव्हा अपॉइंटमेंट्समध्ये एक अपॉइंटमेंटचं लेक्चर केलं होतं त्याच्यामध्ये सांगितलं होतं तुम्हाला की एक नवीन पोप लिओ 14 आले आहेत. पोप लिओ 14 XIV. तर हे कोणाच्या जागी आलेत? पोप फ्रान्सिस यांच्या जागी. यांची डेथ झाली त्याच्यानंतर लिओ 14 हे निवडून आलेले. ठीक आहे. तर हे कॅथोलिक चर्चचे अध्यक्ष आहेत. व्हॅटिकन सिटीमध्ये असते आणि लॅटिन अमेरिकेतील हे पहिले पोप आहेत. आणि जे पोप लिओ आहेत ते USA मधील पहिले आहेत. ठीक आहे. जेसूट परंपरेतील हे पहिले पोप आहेत. लक्षात ठेवा. हे पण इम्पॉर्टंट आहेत. जेसूट परंपरेतील हे पहिले आहेत आणि लॅटिन अमेरिकेतील पहिले आहेत. आणि हे खूप जास्त लिबरल वगैरे होते म्हणून पण हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जनरली जे पोप असतात खूप जास्त कन्झर्वेटिव्ह असतात. म्हणजे जे रूढी परंपरा आहेत त्यांना धरून चालणारे. पण हे थोडेसे लिबरल होते. इव्हन यांनी जे LGBTQ जी कम्युनिटी आहे त्यांच्या राईट्सला पण सपोर्ट वगैरे केला होता. तसे हे पोप आहेत. पोप फ्रान्सिस. जनरली पोप वगैरे आहेत त्याच्या राईट्सला सपोर्ट करत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर रमाकांत रथ. आता रमाकांत रथ ह्याच्या खालचे खूप जास्त काही असे इम्पॉर्टंट नाही आहेत. बट त्यांना नोबेल वगैरे किंवा पद्मभूषण किंवा पद्म पुरस्कार वगैरे मिळाले. मी इथं कव्हर करतोय. तर रमाकांत रथ आहेत हे ओडिया कवी होते. ऍक्च्युअली ते IAS होते आधी. त्याच्यानंतर साहित्यामध्ये वगैरे पण त्यांचा बराच रस होता. त्यांना साहित्य अकादमीचे अध्यक्षपद पण मिळालं होतं 1998 पासून तर 2003 पर्यंत. पद्मभूषण होता 2006 ला. तर याच्यात फक्त एवढं लक्षात ठेवा रमाकांत रथ ओडिया कवी होते ओडिसातले. त्याच्यानंतर मारिओ वर्गास लोसा हे इम्पॉर्टंट आहे थोडेसे. इम्पॉर्टंट ह्यासाठी आहे कारण की त्यांना साहित्यातील नोबेल हा मिळाला होता 2010 ला आणि ह्याच्यावर बरेचसे न्यूजपेपरमध्ये आर्टिकल वगैरे आले होते ह्यांचे जेव्हा मृत्यू झाला त्याच्यानंतर. म्हणून हे इम्पॉर्टंट आहेत. पेरू या देशातील लेखक आणि राजकारणी होते. ते राजकारणी होते म्हणून त्यांच्यावर बरेचसे म्हणजे त्यांनी बरेचसे काही काही कामं वगैरे केले होते म्हणून ते इम्पॉर्टंट आहेत. राजकारणी होते आणि स्पॅनिशमध्ये लिहित होते ते. त्यानंतर राम सहाय्य पांडे. आता हे राम सहाय्य पांडे आहेत हे पण म्हणजे लक्षात ठेवायसाठी आहे की बेदिया समुदायाशी संबंधित राय हे लोकनृत्य ते करत होते. लोकनृत्य कलाकार होते आणि पद्मश्री मिळाला होता 2022 ला. तर हे इम्पॉर्टंट आहे. थोडेसे इम्पॉर्टंट आहेत बाकीच्यांपेक्षा. त्यानंतर कृष्णालाल चड्ढा हे फलोत्पादन क्षेत्राशी संबंधित आहेत. आता असं कोणत्या क्षेत्राशी संबंधित वगैरे आहेत असं जनरली प्रश्न येतो आणि खूप जास्त इम्पॉर्टंट नाही म्हणून फक्त एवढं दिलेलं आहे. पद्मश्री मिळाला होता त्यांना कृष्णालाल चड्ढा यांना. त्यानंतर सरोज घोष. सरोज घोष हे भारताच्या विज्ञान संग्रहालय चळवळीचे जनक आहेत. विज्ञान संग्रहालय चळवळ 1989 ला त्यांना पद्मश्री होता आणि पद्मभूषण पण होता 2007 ला. त्यानंतर सुबन्नाय अय्यप्पन. आता हे थोडेसे इम्पॉर्टंट आहेत. इम्पॉर्टंट ह्यासाठी आहे कारण की आपल्याला माहिती आहे 7वं 5 इयर प्लॅन होतं. तर त्याच्यात आपण ब्लू रिव्हॉल्युशन लॉन्च केलं होतं. तर त्या ब्लू रिव्हॉल्युशनचे जनक, ब्लू रिव्हॉल्युशन म्हणजे मासिक किंवा मरीन प्रॉडक्ट्स वगैरे आहे. तर त्यांना म्हणजे त्यांचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी ते ब्लू रिव्हॉल्युशन तर ते आणण्यासाठी मोलाचे योगदान सुबन्ना अय्यप्पन यांचं होतं. त्याच्यानंतर ICAR चे ते प्रमुख पद भूषवणारे पहिले बिगर पीक शास्त्रज्ञ होते. 2022 ला त्यांना पद्मश्री वगैरे मिळाला होता. ठीक आहे. त्यानंतर सनी थॉमस हे भारतीय नेमबाजी संघाचे प्रशिक्षक होते. 1993 पासून तर 2012 पर्यंत. हे पण थोडेसे इम्पॉर्टंट ह्यासाठी आहे कारण की हे जे अभिनव बिंद्रा वगैरे होते 2008 मध्ये आपल्याला 4 पदकं मिळाली होती भारताला ऑलिम्पिक्समध्ये. तर त्याच्यामध्ये पण यांचं बऱ्यापैकी श्रेय होतं सनी थॉमस यांचं. म्हणून हे आपण इथं करतोय. ठीक आहे. द्रोणाचार्य वगैरे पुरस्कार वगैरे 2001 ला मिळाला होता त्यांना. त्यानंतर शाजी एन करुण हे भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर होते. ठीक आहे. लक्षात ठेवा. तर हॅलो. या लेक्चरमध्ये आपण जून जुलै 2025 च्या ऑबिच्युअरीज किंवा निधन वार्ता बघणार आहोत. सगळ्यात पहिले आपले आहेत मारुती चितमपल्ली. आता ह्यांच्यावर ऑलरेडी एक प्रश्न विचारला गेला होता पण तो साहित्यासाठी होता. आता हे मारुती चितमपल्ली आहेत ते फक्त एन्व्हायरमेंटलिस्ट किंवा फॉरेस्ट ऑफिसर नव्हते तर ते एक रायटर पण होते, साहित्यिक होते आणि त्यासाठी त्यांना 2025 ला म्हणजे मागच्या वर्षी साहित्यासाठी त्यांना पद्मश्री मिळाला होता आणि त्याच्यावर एक प्रश्न आलेला MPSC मध्ये. पण आता ह्याची डेथ पण झालेली आहे तर डेथसाठी परत एखादी प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. तर मारुती चितमपल्ली यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1932 ला झालेला आहे सोलापूर जिल्ह्यात. लक्षात ठेवा सोलापूर. ओळख काय? अरण्य ऋषी. हे अरण्यात राहत होते आणि मोस्टली त्याच्यासाठी त्यांनी बरेचसे स्टेप्स पण घेतलेले म्हणून अरण्य ऋषी. त्यानंतर वन अधिकारी म्हणून त्यांनी सरकारी नोकरी केली आणि 1990 मध्ये महाराष्ट्रातील उपमुख्य वन संरक्षक किंवा डेप्युटी चीफ कन्झर्वेटर म्हणून त्यांची निवृत्ती झालेली आहे. लक्षात ठेवा हे पण फॅक्ट. आता ही निवृत्ती झाली
तर सोबत त्यांनी की नाही जे गोपाळ दांडेकर आहेत त्यांच्याकडून स्वतः लेखांकन शिकले आणि स्वतः पण लिहायला लागले आणि एकदम भारी लिहायला लागले आणि त्यासाठी त्यांना मग पद्मश्री पुरस्कार वगैरे पण मिळालेला आहे. आता पुरस्कार बघून घ्या. पद्मश्री आहे 2025 ला, विंदा करंदीकर मेमोरियल अवॉर्ड 2017 ला मिळाला होता आणि किर्लोस्कर वसुंधरा पुरस्कार 2018 ला. ठीक आहे. आणि म्हणजे एवढं त्यांची रायटिंग चांगली होती की 2006 ला ते सोलापूरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद पण त्यांनी भूषवले होते. यांचा जन्म पण सोलापूरला आहे आणि सोलापूरचं जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं त्याच्या अध्यक्षपदी पण ते होते 2006च्या. ठीक आहे. त्याच्यानंतर पुस्तके बघा, रातवा, रानवाटा, चकवा चांदणं, निळावंती, प्राणीकोश, पक्षीकोश, मत्स्यकोश, आनंदी बगळे, पक्षीजाळ दिगंतरा आणि असे बरेच सारे आहे. बट तुम्हाला हे फक्त 2-3 वाचून घ्या कारण की ऑलरेडी ह्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे, तर परत विचारण्याचे चान्सेस कमी आहे. आणि आपण सगळे सगळे बुक्स तर लक्षात ठेवू शकत नाही त्यांचे, तर म्हणून जास्त डोक्याला ताण देऊ नका. ठीक आहे. त्याच्यानंतर सुबन्ना अय्यप्पन. आता हे खूप इम्पॉर्टंट आहे, अति इम्पॉर्टंट आहे. कारण की हे एक तर ॲक्वाकल्चर सायंटिस्ट आहेत, सोबतच त्यांनी ब्लू रिव्हॉल्युशन आपलं जे आलंय म्हणजे जे निळी क्रांती आहे त्याच्यामध्ये पण यांचा मोलाचा वाटा आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हे यांची आता जी डेथ झाली आहे ती म्हणजे असं म्हणतात की त्यांनी स्वतःचा जीव घेतलेला आहे आणि ते कावेरी नदीमध्ये यांचा बॉडी वगैरे सापडली होती. म्हणून हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण की अशी काही घटना घडली तर म्हणजे ते जास्त परीक्षेला विचारण्याचे चान्सेस जास्त असतात. तर हे जे सुबन्ना अय्यप्पन आहे यांचा जन्म कर्नाटकमध्ये झाला होता आणि ॲक्वाकल्चर सायंटिस्ट होते. ना न्यूक्लिअर सायंटिस्ट, ना बायोलॉजिकल सायंटिस्ट, ना कोणते वेगळे सायंटिस्ट. हे होते ॲक्वाकल्चर सायंटिस्ट आणि ह्यांना मी ऑलरेडी कव्हर केलं होतं, बट ह्यावेळेस थोडंसं डिटेलमध्ये कव्हर करतोय कारण की ह्यांच्यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत. ठीक आहे. तर ॲक्वाकल्चर सायंटिस्ट आहेत आणि 2010 ते 2016 पर्यंत हे ICAR किंवा भारतीय कृषी संशोधन परिषदचे महासंचालक होते किंवा डायरेक्टर जनरल होते आणि डेअरचे ते सचिव होते. आता डेअर आणि हे ICAR आहे ह्याचे परत एक नवीन सचिव झालेले आहेत ह्या वर्षी आणि ते पण आपण कव्हर केलेलं आहे. कोण आहेत ते? मांगीलाल जाट. तुम्हाला ते कसं लक्षात ठेवायचं ते पण सांगितलं होतं, ते तुम्ही तिथून बघून घ्या. ठीक आहे. मांगीलाल जाट हे सध्याचे ICAR आणि डेअरचे संचालक किंवा डायरेक्टर जनरल आहेत. ठीक आहे. तर लक्षात ठेवा 2010 ते 2016 ते ICAR आणि डेअर मध्ये होते आणि ICAR चे महासंचालक पद भूषवणारे ते पहिले बिगर पीक नॉन क्रॉप शास्त्रज्ञ होते. मोस्टली जे असतात ते क्रॉप रिलेटेड किंवा जे पिकाचे जे सायंटिस्ट असतात ते असतात. बट हे सुबन्ना अय्यप्पन असे पहिले झाले होते की ज्यांनी ॲक्वाकल्चर सायंटिस्ट म्हणून तिथं रुजू झाले होते. ठीक आहे. त्यानंतर मणिपूरच्या सेंट्रल ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीचे कुलगुरू पण होते म्हणजे चान्सेलर होते. आणि ही मोठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे ब्लू रिव्हॉल्युशन किंवा निळी क्रांती ह्याच्यासाठी त्यांना पद्मश्री पण 2022 ला मिळाला होता. ब्लू रिव्हॉल्युशन मध्ये त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. ब्लू रिव्हॉल्युशन म्हणजे काय की मासे वगैरे आहेत तर त्यांचं एक्सपोर्टेशन किंवा आपलं म्हणजे त्यांची ॲक्वाकल्चर म्हणजे त्यांची ऍक्च्युली पैदास जास्त करणं, त्याचं प्रॉपर झाडं वगैरे कशी लावायचे ते सगळं सगळं बघणं म्हणजे ब्लू रिव्हॉल्युशन आहे आपलं. तर त्याच्यासाठी त्यांना पद्मश्री मिळाला होता. तर हे खूप इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी आहे. ठीक आहे. सुबन्ना अय्यप्पन. त्याच्यानंतर रतन थियाम. आता रतन थियाम हे म्हणजे भारतीय नाटककार आहे, दिग्दर्शक आहेत आणि मणिपूरचे शिक्षक पण आहेत आणि त्यांना पद्मश्री मिळाला होता. 1989 ला पद्मश्री मिळालेला आहे आणि थिएटर ऑफ फ्रुट्स ब्रिटिश छायापासून दूर नेण्यासाठी जे अग्रण्य प्रवर्तक होते ते. आणि ह्यांनी ऍक्च्युली त्यांचा जो पद्मश्री होता तो मध्ये वापस पण केला होता एकदा. म्हणजे नॉर्थ ईस्ट मध्ये काही क्रायसिस वगैरे चालू होतं त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं पद्मश्री पण रिटर्न केला होता. आता ते मणिपूरमध्ये शिक्षक होते, भारतीय नाटककार होते आणि नाट्य दिग्दर्शक होते. थिएटर ऑफ फ्रुट्स म्हणजे काय की जे ब्रिटिश छायेपासून किंवा जे वेस्टर्न कल्चर आहे आपल्या याच्यामध्ये मूवीज मध्ये वगैरे तर ते थोडंसं कमी करून आपलं जे प्रॉपर इंडियनपणा आणणं ते थिएटर ऑफ फ्रुट्सचं ते मेन ध्येय होते आणि त्याचे ते अग्रण्य प्रवर्तक पण होते. 2013 पासून 2017 पर्यंत नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे ते अध्यक्ष वगैरे राहिलेले आहेत. ठीक आहे. तर रतन थियाम लक्षात ठेवा. त्याच्यानंतर शॉर्ट्स आहेत. आता थियाम सूर्यमुखी देवी ते रतन थियाम होते आणि ह्या थियाम सूर्यमुखी देवी ते पण मणिपूरचे होते. ह्या पण मणिपूरच्या आहेत म्हणजे केव्हा होत्या. ह्या थियाम सूर्यमुखी देवी ह्या मणिपुरी नृत्यामध्ये पारंगत होत्या आणि त्यांना त्यासाठी पद्मश्री 2025 ला मिळालेला होता. ठीक आहे. थियाम सूर्यमुखी देवी. त्यानंतर फौजा सिंग. आता हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ह्यांच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण की हे असे भारतातील नाही ऍक्च्युली जगातील सर्वात वयस्कर धावपटूचा किताब त्यांना मिळाला होता. बट तसे त्यांच्याकडे रेकॉर्ड्स नव्हते की जन्म त्याच तारखेचा होता. असं म्हणतात की ते 114 वर्षाचे असताना त्यांची डेथ झाली आणि त्यांची डेथ पण अशी झाली हिट अँड रन केसमध्ये. त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता आणि तिथे त्यांचा मृत्यू झालेला. कुठं ब्रिटनमध्ये होते आणि हे जगातील सर्वात वयस्कर धावपटूचा किताब त्यांना मिळाला होता आणि जवळपास 92 वर्षाचे असताना त्यांनी म्हणजे जे फुल मॅरेथॉन असतं ते धावले होते ते. ठीक आहे. तर टोपण नाव काय त्यांचं टर्बन टोर्नॅडो
असं होतं. टर्बन टोर्नेडो म्हणजे टर्बन म्हणजे जे ते शीख लोक जे घालतात नाही का, काय म्हणतात त्याला, त्यांचा टर्बन घालतात, तर ते वरती डोक्यावर, तर ते टर्बन असतं. आणि टोर्नेडो म्हणजे आपलं जे चक्रीवादळ असतं. ठीक आहे, टर्बन टोर्नेडो असं त्यांचं टोपण नाव होतं. आणि भारतीय वंशाचे ते ब्रिटिश शीख होते, लक्षात ठेवा. फौजा सिंग इम्पॉर्टंट आहे, प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर व्ही एस अच्युतानंद, केरळचे 11वे मुख्यमंत्री होते. आणि यांचा पक्ष बघायला गेलं तर भारतीय कम्युनिस्ट पक्ष. खूप जास्त इम्पॉर्टंट नाही, बट ठीक आहे, लक्षात ठेवून द्या. व्ही एस अच्युतानंद. त्याच्यानंतर विजय रुपानी. आता ह्यांची आता मागे एक प्लेन प्लेन क्रॅश झाला होता. आपल्या तिथल्या एक मेडिकल कॉलेज होतं तिथं गुजरातमध्ये, तिथं प्लेन क्रॅश झाला होता. त्याच्यामध्ये विजय रुपानी पण होते. आणि हे गुजरातचे 16वे मुख्यमंत्री होते. म्हणजे 2016 पासून तर 2021 मध्ये, आता लेटेस्ट मधलेच होते. बलवंतराय मेहता हे पण गुजरातचे होते तेव्हा. आणि बलवंतराय मेहता यांची एक कमिटी पण आहे, तुम्हाला ती सांगायची कशावर आहे ती. त्याच्यानंतर ते विमानतळात मरण पावलेले गुजरातचे दुसरे मुख्यमंत्री आहेत, कोण? विजय रुपाणी. त्याच्यानंतर सुखदेव सिंग धिंदडा. आता हे वाजपेयी सरकारमध्ये क्रीडा, रसायने आणि खते मंत्री होते. हे शिरोमणी अकाली दल पक्षाचे होते, म्हणजे पंजाबमधले आहेत. त्याच्यानंतर 2019ला पद्मभूषण त्यांना मिळालेला होता. म्हणजे हे सांगतो, खूपच जास्त इम्पॉर्टंट नाही ते, बट ठीक आहे, लक्षात ठेवून द्या, एक दोन वाचून घ्या. त्याच्यानंतर मुकेश खुल्लर. आता हे पण इम्पॉर्टंट आहेत, कारण की हे आपले जे महाराष्ट्राचे 6वं वित्त आयोग होतं किंवा फायनान्स कमिशन होतं, त्याचे हे अध्यक्ष त्यांना केलं होतं. बट 2-3 महिन्यात त्यांचे मृत्यू झालेला, त्याच्या जागेला दुसरं कोणीतरी आलेलं आहे, ते पण आपण नंतर कव्हर करू. तर हे मुकेश खुल्लर आहेत. हे महाराष्ट्र राज्याच्या 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. आणि आपण बऱ्याचदा बघतो ते आधार कार्ड किंवा बाकीच्या कोणत्या गोष्टी काढायसाठी आपण सेतूवर जातो, बरोबर. तर ती सेतू सुविधा आहे, सेतू सुविधा केंद्र, ही यांची आधी संकल्पना होती. यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी असताना ठाण्यामध्ये ती ऍक्च्युली आणली होती, नागरी सुविधा केंद्र म्हणून आणली होती. त्याच्यानंतर ते आता सेतू सुविधा केंद्र म्हणून फेमस आहे. ठीक आहे. त्यानंतर बी सरोजा देवी, ह्या कन्नड अभिनेत्री होत्या. पद्मश्री, पद्मभूषण वगैरे त्यांना मिळालं होतं. तर अशा प्रकारे, हॅलो, या लेक्चरमध्ये आपण ऑगस्ट सप्टेंबर 2025च्या ऑबिच्युरीज किंवा निधन वार्ता बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपली आहे लॉरा डायल मेयर. आता ही जी लॉरा डायल मेयर आहे, ही बघा केवढी यंग पोरगी आहे, किती तरुण पोरगी आहे. आणि जवळपास 31-32 वर्षाची असणार आहे. तर हिची मृत्यू झालेला आहे ऍक्सिडेंटमध्ये. आता ऍक्सिडेंट पण तो पर्वतावर वगैरे झाला, ते सांगतो तुम्हाला. तर ही जी पोरगी आहे, ही ऑलिम्पिक खेळायची आणि हिचा ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू झालेला आहे. मागं पण एक पोरगा होता ज्याचा ऍक्सिडेंटमध्ये, कार ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला होता. आणि तो ऑलिम्पिक वगैरे खेळला होता. त्याच्यावर प्रश्न एमपीएससी मध्ये आलेला होता. म्हणून ही पण पोरगी आहे, ही पण इम्पॉर्टंट आहे, लॉरा डायल मेयर. आता ही जी लॉरा डायल मेयर आहे, ही ऑलिम्पिक खेळणारी होती. एका सिंगल ऑलिम्पिक मध्ये तिला 2 गोल्ड मिळाले होते, एक सिल्वर वगैरे, सॉरी, कांस्य पदक वगैरे मिळालं होतं. म्हणून ही थोडीशी इम्पॉर्टंट आहे. आणि हिचा ऍक्सिडेंट कसं झाला माहितीये का? ही पर्वत चढत होती. कोणता? लेला पीक होतं पाकिस्तानमध्ये, काराकोरम पर्वत रांगेत आहे. तर ते असं चढत होती आणि चढता चढता तिच्या अंगावर दगड येऊन पडला. ठीक आहे, आणि ती इकडे पडली. तर तिची अजूनही बॉडी सापडलेली नाहीये. तिला म्हणजे तसंच बॉडी तिथंच सोडून, म्हणजे पूर्ण शोध मोहीम वगैरे घेतली होती, पण अजूनही बॉडी सापडलेली नाही. ती अजूनही तिची बॉडी तिथेच आहे. कुठं? लैला पीक मध्ये, पाकिस्तानात. तर अशा ह्याच्यावर प्रश्न विचारतात. तर ही इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. ही कोण? जर्मन पण आहे. असं पण विचारू शकतात की कोणत्या देशातली आहे, जर्मन आहे. आणि असं पण विचारू शकतात की कोणता खेळ खेळत होती, तर बायॲथलॉन आहे किंवा बायथलॉन पटू आहे. तर आता बायॲथलॉन काय असतो हे बघा. हा विंटर ऑलिम्पिक्स मध्ये वगैरे गेम असतो, किंवा विंटर जे थंड हवेचे प्रदेश आहेत तिथे हे गेम खेळतात. तर कसं असतं की एकदम असं बर्फाळ प्रदेश असतो आणि तिथून त्यांना स्कीइंग करत यावं लागतं. आता स्कीइंग काय असतं तुम्हाला बघा. समजा हा माणूस आहे आणि हे बर्फ आहे, पूर्ण असा प्लेन काहीतरी सरफेस आहे. आणि तिथे ह्या माणसाच्या खाली बोर्ड वगैरे असतो. आणि तो पूर्ण असा स्कीइंग म्हणजे इकडे तिकडे पलटत येत असतो, बरोबर. तर ते झालं स्कीइंग. तर तसं स्कीइंग 10 किलोमीटर करत यायचं आहे. आणि इकडे येऊन खाली झोपायचं आहे. आणि इथून शूटिंग करायची आहे. ठीक आहे. तर ते शूटिंग म्हणजे स्कीइंग पण करायचं आहे, खाली येऊन शूटिंग पण करायची आहे. आणि शूटिंग मिस झाली तर परत एक राऊंड मारायचं आहे. तर असा हा खेळ असतो. ठीक आहे. तर ह्या खेळामध्ये ही एकदम चॅम्पियन होती, पूर्ण टॉप लेवलची होती. तिला ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पण मिळाले होते, कांस्य पण मिळालं होतं. आणि तिने बायथलॉन वर्ल्ड कप पण जिंकलेला होता. तर अशी एकदम टॅलेंटेड पोरगी होती, पण तिचा असा अपघाती मृत्यू झालेला आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा नाव हिचं, लॉरा डायल्थेमेर. आणि ही बायथलॉनपटू होती, जर्मनीची होती. आणि हे लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त हे 2 आणि पेंगॉंग ऑलिम्पिकमध्ये तिला 1-2 सुवर्ण वगैरे मिळाले होते, बस एवढंच लक्षात ठेवा. त्याच्यानंतर लॉर्ड स्वराज पॉल किंवा बॅरॉन पॉल. आता बॅरॉन ही एक पदवी आहे, त्याचं नाव नाहीये. ठीक आहे. स्वराज यांचं नाव आहे, स्वराज पॉल यांचं नाव आहे. आणि बॅरॉन ही पदवी आहे. पदवी म्हणजे कशी असती, आधी तुम्हाला माहित होतं की जे ब्रिटिश आहे किंवा युरोप आहे टोटल, तर युरोपमध्ये अरिस्टोक्रॅसी होती. अरिस्टोक्रॅसी म्हणजे काय, की एक किंग होता,
किंगच्या खाली काही नोबेल्स होते. नोबेल्स म्हणजे 4-5 प्रकारचे नोबेल्स होते वेगवेगळ्या प्रकारचे आणि ती हायरार्की होती एक. तर हायरार्कीमध्ये तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात अगोदर ड्यूक्स वगैरे तुम्ही नाव ऐकलं असेल. ड्यूक ते इंग्लंडमध्ये ड्यूक वगैरे होते. तर इव्हन भारतामधले पण जे हे होते काय म्हणतात त्याला गव्हर्नर वगैरे होते. तुम्ही बऱ्याचदा लॉर्ड वगैरे ऐकलं असेल. लॉर्ड कॉर्नवॉलिस वगैरे वगैरे तुम्ही ऐकलं असेल. तर तसंच लॉर्ड हे काय होती पदवी होती. कशाची पदवी म्हणजे एक नोबिलिटी होती. ते जे नोबेल्स होतं, जे बॅरॉन होते त्याला पण लॉर्ड ही पदवी दिली जाते. ठीक आहे. ते लॉर्ड स्वराज पॉल ह्यांना ही लॉर्ड पदवी मिळाली होती आणि हे भारताचे आहेत. ठीक आहे. हे भारतात होते. भारतात जन्म झाला नंतर ते ब्रिटनमध्ये गेले. तर ते ब्रिटिश व्यावसायिक झालेले आणि तिथे त्यांना इंग्लंडचा नाईटहूड किताब पण मिळालेला आणि भारताचा पद्मभूषण पण मिळालेला होता. ठीक आहे. इंदिरा गांधींनी त्यांना पद्मभूषण पुरस्कार दिला होता. हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण की हे इव्हन आपले जे डिप्लोमसी वगैरे असते, मीटिंग्स असतात भारत आणि इंग्लंडच्या वगैरे, तर त्याच्यामध्ये बऱ्याचदा ते बसलेले असतात. म्हणजे बसत होते आधी वगैरे जेव्हा जिवंत होते तेव्हा. तर त्याच्यामुळे हे इम्पॉर्टंट होते. इव्हन आपल्या मोदीजींनी पण ट्विट वगैरे केलं होतं यांच्या मृत्यूनंतर. तर हे इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी होती. तर आपल्याला ह्यांच्याविषयी थोडीशी माहिती पाहिजे कारण की ह्यांना पद्मभूषण वगैरे पण मिळाला होता आणि सोबतच इंग्लंडचा नाईटहूड किताब मिळाले होता. त्याच्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. भारत आणि ब्रिटिश द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी त्यांनी इंडो ब्रिटिश असोसिएशन 1975 ला त्याची स्थापना केली होती. ठीक आहे. आणि त्याचे अध्यक्षपद पण भूषवले होते. त्यानंतर त्यांनी रिझाईन वगैरे केलं होतं आणि दुसरीकडे पण गेले होते. त्याच्यानंतर हाऊस ऑफ लॉर्डचे पहिले भारतीय वंशाचे उपसभापती होते. ठीक आहे. लक्षात ठेवा. भारत जे हाऊस ऑफ लॉर्ड्सवर कोण जातात हेच बॅरॉन किंवा जे ज्यांना लॉर्ड्स वगैरे म्हणतात नाही का, तर तेच इथे जातात. आता हाऊस ऑफ लॉर्डचे पहिले भारतीय वंशाचे उपसभापती होते डेप्युटी स्पीकर आणि म्हणजे आता हे जे बॅरॉन आहे ही पदवी हेरिडिटरी नसते. म्हणजे ह्यांना भेटली तर ह्यांच्या पोराला भेटन असं नसतं ते. ह्यांना भेटली तर ह्यांनाच भेटेल किंवा ह्यांच्या बापाला म्हणजे बाबांना किंवा पप्पांना वगैरे भेटली होती तर त्याच्यानंतर ह्यांना भेटेल असं नसतं ते. हे मिळवले जाते. ठीक आहे. त्यानंतर आणि ह्याच्या अगोदरच्या ज्या पदवी असतात त्या हेरिडिटरी असतात. पप्पांना भेटली तर पोराला भेटते असं असतं ते. त्यानंतर कॅपेरो ग्रुप ची पण ह्यांनी स्थापना केली होती. ही स्टील कंपनी होती. ही इंग्लंडमध्ये त्यांनी स्थापना केली होती. तर हे लक्षात ठेवा बॅरॉन पॉल. त्यानंतर शिबू सोरेन. आता आपल्याला माहित आहे की हेमंत सोरेन वगैरे माहिती आहेत. त्यांना अटक वगैरे झाली होती. जे झारखंडचे मुख्यमंत्री आहेत सध्या. तर त्यांचे पप्पा आहेत शिबू सोरेन. तर ह्यांची पण डेथ झालेली आहे. हे झारखंडचे माजी मुख्यमंत्री होते आणि झारखंड मुक्ती मोर्चा हे त्यांचा पक्ष होता आणि झारखंड मुक्ती मोर्चाने बिहारपासून झारखंड वेगळं करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली होती. तर त्याचे पण हे अध्यक्ष होते आणि म्हणजे अध्यक्ष म्हणजे संस्थापक पण होते आणि अध्यक्ष पण होते. ठीक आहे. टोपण नाव दिशोम गुरु असं म्हणत होते त्यांना आणि त्यांचा जन्म झारखंडमध्ये झालेला 1944 ला. त्याच्यानंतर सत्यपाल मलिक. आता ही पण थोडीशी इम्पॉर्टंट फिगर आहे आणि थोडीशी कॉन्ट्रोवर्शियल पण होते हे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की जेव्हा जम्मू काश्मीर वेगळं झालं त्याच्यानंतर ह्यांनी जे सत्यपाल मलिक आहे त्यांनी बीजेपीवर बरेचदा काही आरोप वगैरे केले होते. स्वतः बीजेपीचे असूनच बीजेपीचे होते आणि स्वतः बीजेपीने त्यांना अपॉइंट केलं होतं गव्हर्नर म्हणून. स्टील त्यांनी म्हणजे बरेच काही आरोप वगैरे केले होते. आता त्याच्यात जायचं नाही आपल्या पॉलिटिक्समध्ये. फक्त एवढं लक्षात ठेवा की थोडे कॉन्ट्रोवर्शियल होते आणि बरेच त्यांची म्हणजे फेमस वगैरे होते त्याच्यामुळे ते इम्पॉर्टंट आहेत. आता ह्याच्यावर काही प्रश्न येऊ शकतो. म्हणजे खूप जास्त येणार नाही की त्यांचा जन्म वगैरे काय वगैरे येणार नाही. पण थोडंफार काहीतरी विचारू शकतो. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या येण्याचे चान्सेस कमीच आहेत. बट स्टील इथे दिलेले आहेत. तुम्ही एखाद्या वेळेस वाचून टाका. जास्त नाही वाचलं तरी चालेल. थोडंफार एखाद्या वेळेस फक्त नजर फिरवून टाका. ठीक आहे. तर हे जे सत्यपाल मलिक आहेत हे जम्मू काश्मीर राज्याचे शेवटचे राज्यपाल आहेत. लक्षात ठेवा राज्याचे. आता जे नवीन युनियन टेरिटरी झाले त्याचे नाही. राज्याचे शेवटचे राज्यपाल होते. ठीक आहे. त्यानंतर त्यांचं निधन 5 ऑगस्ट 2025 ला झालेलं आहे आणि इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की आता जे आर्टिकल 370 ज्या दिवशी म्हणजे 5 ऑगस्टला ते रिमूव्ह करण्यात आलं होतं आर्टिकल 370. ठीक आहे. तर तोच सेम दिवस आहे 5 ऑगस्ट. तर 5 ऑगस्टलाच ह्यांचा मृत्यू झाला. याला आयनरी म्हणा किंवा वेगळं काही म्हणू शकतो तुम्ही. तर त्यांचं निधन पण 5 ऑगस्टला झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर त्यांचा जन्म हिसवाडा उत्तर प्रदेशमध्ये झालेला होता. आता ही डेट लक्षात ठेवायची काही गरज नाही. फक्त 1946 एकदा वाचून घ्या. फक्त हे 5 ऑगस्ट एकदा लक्षात ठेवून द्या. 5 ऑगस्ट 2025. त्याच्यानंतर शिक्षण त्यांचं LLB मेरठ इथे झालेलं होतं. त्याच्यानंतर हे वाचून टाका तुम्ही यार. मला वाटत नाही याच्यावर काही विचारतील म्हणून. पण ठीक आहे. असो रिस्क नको म्हणून एक दोनदा वाचून घ्या. आता कसं लक्षात ठेवायचंय आपल्याला माहिती आहे 2014 ला मोदीजी आले होते आणि मोदी जेव्हा आले होते तर त्यावेळेस ते आपले म्हणजे बीजेपीचे व्हाईस प्रेसिडेंट किंवा उपाध्यक्ष होते. ठीक आहे. उपाध्यक्ष होते आणि त्याच्या 10 वर्ष अगोदर त्यांनी बीजेपी मध्ये प्रवेश घेतला होता आणि त्याच्या 20 वर्ष अगोदर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता. ठीक आहे. म्हणजे काय की 2014 ला बीजेपी आलेली त्यावेळेस ते उपाध्यक्ष होते आणि 10 वर्ष आधी म्हणजे 2004 ला
त्यांनी बीजेपी मध्ये प्रवेश केला आणि त्याच्या आधी 20 वर्ष आधी म्हणजे 1984 ला त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ठीक आहे. आणि त्याच्या 10 वर्ष आधी ते विधानसभा सदस्य झाले होते क्रांती दलमधून. तर अशा प्रकारची त्याची थोडीफार म्हणजे जर्नी होती. तर तुम्ही एकदा वाचून घ्याल. त्याच्यानंतर ते काही राज्यांचे राज्यपाल होते. तर हे राज्यपाल ज्या ज्या राज्याचे होते ते एकदा बघून घ्या. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये फक्त हेच थोडं जास्त इम्पॉर्टंट आहे. कोणते कोणते राज्यांचे राज्यपाल होते ते? बिहार, ओडिसा. ओडिसामध्ये म्हणजे पूर्ण राज्यपाल नव्हते ते, जस्ट त्यांना अतिरिक्त राज्यपालाचा म्हणजे पदभार दिला होता. त्यानंतर जम्मू काश्मीरचे हे तर आपल्याला माहितीच आहे, गोव्याचे आणि मेघालयचे. त्याच्यानंतर शॉर्ट्स. आता शॉर्ट्स मध्ये सगळ्यात पहिले आहे मेघनाथ देसाई. आता हे भारतीय वंशाचे ब्रिटिश अर्थतज्ञ होते आणि पद्मभूषण 2008 ला मिळालेला होता. तो खूप जास्त काही इम्पॉर्टंट नाही, फक्त पद्मभूषण मिळाला होता म्हणजे त्यांना इथे टाकलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर टी.एन. मनोहरन. आता हे आयडीबीआय बँकेचे अध्यक्ष होते. म्हणजे हे ह्यांच्यापेक्षा तरी हे थोडेसे जास्त इम्पॉर्टंट आहेत. टी.एन. मनोहरन. आता हे आयडीबीआय आता जी बँक आहे म्हणजे सध्याच्या स्थितीला ते अध्यक्ष होते आणि त्यांची डेथ झालेली आहे. आणि ह्याच्या अगोदर ते कॅनरा बँकेची इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स. आता ही जी इन्स्टिट्यूट आहे ही इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूट आहे भारताची. जे पण सीए वगैरे असतात सगळ्यात टॉपची इन्स्टिट्यूट आहे सीए साठीची. तर त्यांची इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाचे ते अध्यक्ष वगैरे होते. त्यानंतर ह्यांना पद्मश्री 2010 ला मिळाला होता. टी.एन. मनोहरन. ठीक आहे. त्याच्यानंतर डॉक्टर वेस पेस. आता ही थोडीशी इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी आहे बघा. जे पेस आहेत हे तर हॉकीपट्टू होतेच, पण त्यांची जी बायको होती ती बास्केटबॉल प्लेअर होती भारताची. म्हणजे भारताची कर्णधार वगैरे पण राहिली होती. तर त्याच्यामुळे हे थोडीशी इंटरेस्टिंग आहे. आता ह्यांचा जो पोरगा आहे तो थोडासा म्हणजे जास्त फेमस आहे. तो आपल्याला माहित पण असणार आहे. तो आहे टेनिस प्लेअर. कोण आहे तो? लिअँडर पेस. लिअँडर पेस ह्याचे ते पप्पा होते. कोण? डॉक्टर वेस पेस. हे भारताचे हॉकीपटू होते आणि ती यांची बायको होती ती भारताची बास्केटबॉल प्लेअर होती आणि जो पोरगा आहे तो आता टेनिसचा प्लेअर आहे. म्हणजे सगळे इंटरनॅशनल प्लेअर आहेत पण सगळ्या वेगवेगळ्या गेम मध्ये. म्हणजे किती टॅलेंटेड आहे ही फॅमिली बघा. तर हे माझे हॉकीपटू होते एवढंच लक्षात ठेवा. त्यानंतर ला गणेशन अय्यर. आता हे जेव्हा नागालँडचे राज्यपाल असताना चालू याच्यात तर त्याच्यात त्यांची डेथ झाली होती. ला गणेशन अय्यर. तर हे नागालँडचे 16वे राज्यपाल होते. त्याच्या अगोदर ते मणिपूर आणि पश्चिम बंगालचे पण राज्यपाल काही काळ राहिलेले आहेत. त्यानंतर अच्युत पोद्दार. आता हे आपल्याला माहिती आहेत अच्युत पोद्दार कोण आहेत ते? कोण आहेत माहिती आहे कोणाला? 3 इडियट्स मध्ये तुम्हाला ते झीपचा सीन माहित असेल, ऊपर नीचे वाला मेकॅनिकल. किंवा अरे कहना क्या चाहते हो तो डायलॉग नाही का फेमस झाला 3 इडियटचा. तर ते जो डायलॉग म्हणणारे होते तर ते आहेत अच्युत पोद्दार. तर त्यांचं पण डेथ झालेली आहे. तर त्याच्या अगोदर ते प्राध्यापक राहिलेले होते. सैन्यात कॅप्टन होते. इंडियन ऑइल मध्ये कार्यरत होते. म्हणजे खूप म्हणजे चांगलं व्यक्तिमत्व होतं. त्याच्यानंतर ते आता अभिनेते पण झाले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर डोनवा लपांग. आता हे जे डोनवा डेलवेल्सन लपांग आहे, डेथवेल्सन लपांग, तर हे मेघालयचे माजी मुख्यमंत्री होते. 4-5 वेळा मुख्यमंत्री राहिले होते. ठीक आहे. त्यांचा पक्ष कोणता होता? नॅशनल पीपल्स पार्टी. तर एकदा वाचून ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर एस.एल. भैरप्पा. आता हे कन्नड साहित्यिक आहे. खूप जास्त इम्पॉर्टंट नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा की हे कन्नड साहित्यिक आहे. म्हणजे बऱ्याचदा ते कादंबऱ्या वगैरे लिहित होते. तर भैरप्पा हे साहित्यिक आहे एवढं लक्षात ठेवा. कन्नड आहेत आणि त्याचा जन्म कर्नाटकमध्ये झालेला 1931 ला. हे लक्षात ठेवायची काही गरज नाही. पुस्तके फक्त एकदा बघून घ्या. याच्यावर विचारायचे चान्सेस खूप कमी आहेत. त्यानंतर पुरस्कार बघायला गेलं तर पद्मश्री 2016 ला, पद्मभूषण 2023 ला आणि सरस्वती सन्मान वगैरे पण मिळालेला आहे. आय थिंक 2011 ला मिळाला होता. तर असे आहेत एस.एल. भैरप्पा. कन्नड साहित्यिक होते. ठीक आहे. हॅलो. या लेक्चरमध्ये आपण ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 च्या ऑबिच्युरीज किंवा निधन वार्ता करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपले आहेत वैदेश्वरन राजारामन. तर जनरली आपण जे भारतात कम्प्युटर आलं त्याचे श्रेय राजीव गांधी यांना देत असतो. पण त्यांच्या अगोदर पण एका माणसाने खूप जास्त प्रयत्न केले होते आणि स्वतः लँग्वेजेस वगैरे पण लँग्वेज डेव्हलप करण्यापेक्षा गेट्स वगैरे किंवा कम्प्युटर पण डेव्हलप करायचा प्रयत्न केला होता. तर ते म्हणजे वैदेश्वरन राजारामन होते. तर त्यांनी आय.आय.सी. बँगलोर मधून वगैरे त्यांनी शिक्षण घेतलं होतं. त्याच्यानंतर जे आय.आय.टी. कानपूर आहे, कानपूरमध्ये स्वतः कम्प्युटर वगैरे बनवायचा किंवा तिथं कोर्स लॉन्च केला होता त्यांनी. तर ते सगळं आपण इथं बघू एक करून. तर हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कम्प्युटर भारतात जे आलं त्याच्यासाठी हे खूप जास्त अति इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी आहे. ठीक आहे. आता हे भारतीय कम्प्युटर सायन्स शिक्षणाचे जनक म्हणतात यांना. यांचा जन्म बघा इरोड, तामिळनाडू इथं झाला होता 1933 ला. 8 सप्टेंबर लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त सप्टेंबर 1933 एवढं लक्षात ठेवून द्या. ठीक आहे. आता यांचे शिक्षण बघा. सेंट स्टीफन्स कॉलेज दिल्ली इथं झालं होतं. त्यांनी बीएससी फिजिक्स केली. लक्षात ठेवा कम्प्युटर आणि फिजिक्स इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये काय तुम्हाला म्हणजे वाटत असेल की काय त्यांचा संबंध, पण सांगतो तुम्हाला.
जे बीएससी फिजिक्स केली होती त्यांनी. त्याच्यानंतर आयआयसी बेंगलोरला गेले आणि MIT कॅम्ब्रिज इथं गेले. तिथे त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरचा कोर्स केला. ठीक आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स जे असतं, म्हणजे आता इलेक्ट्रॉनिक्स पण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची एक सब ब्रांच म्हणू शकतो आपण त्याला. तर इलेक्ट्रॉनिक्स एकदम छोट्या लेव्हलला खेळतं, एकदम एक छोटे 5 व्होल्टच्या खालीच खेळतं. तर जे इलेक्ट्रॉनिक्स आहे तर त्याच्यामध्ये आपण गेट्स वगैरे बनवतो. तुम्हाला जनरली माहित नसेल, जे आर्ट्स वगैरे केले त्यांनी, गेट्स असतात. तर गेट्स एक अँड गेट, नॉन गेट वगैरे असतात. तर हे सगळे जे गेट्स आहेत तर ते त्याचं एकदम बेसिक इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहे आणि इलेक्ट्रॉनिक्सचं बेसिक इलेक्ट्रिकलमध्ये आहे. तर हे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग त्यांनी म्हणजे 1960s मध्ये केलेलं, बरोबर. तर त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक्स नसणार आहे, कम्प्युटर नसणार आहे. तर तो जो बेसिक होता, जो बेसिक स्टार्ट होता, तो ह्यांनी केलेला आहे. ठीक आहे. तर हे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि फिजिक्स त्यासाठी त्यांना कामी पडलेलं. त्याच्यानंतर त्यांनी एमटेकचा जो कोर्स आहे, कोर्स लॉन्च केलेला त्यांनी कुठे, IIT कानपूर इथं. कम्प्युटर सायन्सचा कोर्स 1965 ला. त्यानंतर बीटेक साठी. आता एमटेक हे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. म्हणजे जर तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये केलं तर स्पेशलायझेशन म्हणजे आधी कम्प्युटर सायन्स होतं. त्यानंतर कम्प्युटर सायन्स हे स्पेशलायझेशन नाही तर अगोदर ग्रॅज्युएशन पण आलं. तर ग्रॅज्युएशन त्यांनी बीटेकचं चालू केलं. कुठं 1978 ला सुरू केलं. कुठं, त्याच संस्थेत, IIT कानपूर इथंच. त्यानंतर आयआयसी बेंगलोरला गेले. तिथं त्यांनी हे जे पॅरल कम्प्युटर आहे आणि सुपर कम्प्युटिंग सुविधा आहे ते विकसित करण्याचा प्रयत्न केला. आता पॅरल कम्प्युटर म्हणजे काय, पॅरल म्हणजे काय म्हणतो आपण, हे म्हणजे पॅरल झालं. आता कसं असतं की एखादी समजा माहिती आहे किंवा समजा 1+1+1 किंवा +1 असे काहीतरी गणित आहे. ठीक आहे. आपल्याला याचं काढायचं आहे. तर काही कम्प्युटर काय करतील, सगळे एकत्रच करतील. पण हे पॅरल कम्प्युटर काय करतात, 1+1 एकीकडे करतील, त्यानंतर 1+1 एकीकडे करतील. म्हणजे हे पटकन फास्ट होईल. ठीक आहे. त्यानंतर हे याचं आन्सर जे आलं 2, ह्याचं जे आन्सर आलं 2, ते वेगळ्या याच्यात करतील. तर असे पॅरल पॅरल असतात. तर त्याला म्हणतात पॅरल कम्प्युटिंग. ठीक आहे. त्यांना सुपर कम्प्युटिंग तुम्हाला माहितीच आहे. आता ते त्यांनी 1982 टू 1994 ह्या दरम्यान IIC बेंगलोर इथं विकसित करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर कम्प्युटर प्रोग्रामिंग वरील 23 टेक्स्ट बुक लिहिलेले आहेत. जे टेक्स्ट बुक असतात, आपण म्हणजे इव्हन रेफरन्स बुक वगैरे पण, तर ते सगळं C++ वगैरे तुम्ही वाचता, लँग्वेजेस, कम्प्युटिंग लँग्वेजेसचं. तर त्याचे टेक्स्टबुक यांनी लिहिलेले आहेत. ठीक आहे. आता ह्यांचे पुरस्कार पण लक्षात ठेवा. पद्मभूषण इम्पॉर्टंट आहे, ते पर्सनॅलिटी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. याच्यावर प्रश्न येऊ शकतो कम्प्युटरसाठी. आता सध्या कंडिशनला यांनी पायोनियरिंग केलं होतं, त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर पद्मभूषण 1998 ला, शांती स्वरूप भटनागर हा 1976 ला, हे CSIR जी असते तर ती देते हे शांती स्वरूप भटनागर पुरस्कार. जे सायंटिस्ट असतात त्यांना मिळत असतो, जे 45 एज असतं त्यांचं, त्याच्यापेक्षा कमी वाल्यांना. त्यानंतर होमी भाभा पुरस्कार आहे 1984 चा. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पियुष पांडे. आता तुम्ही अच्छे दिन आने वाले है, बीजेपीची वगैरे ऍड वगैरे ऐकली असेल, किंवा अब की बार मोदी सरकार. तर हे जे ऍडचे कॅम्पेन्स आहेत, हे म्हणजे लिहिले कोणी होते, पियुष पांडे यांनी लिहिले होते. ठीक आहे. किंवा तुम्ही फेविकॉलची ऍड वगैरे बघितली असेल, फेविकॉल का जोड वगैरे. त्याच्यानंतर इव्हन एशियन पेंटची वगैरे ऍड, ह्या सगळ्या जे ऍड्स आहे, कॅडबरीचं, हे सगळे जे आहेत ऍड्स तुम्ही बघता, त्याचे जे कॅम्पेनिंग आहे, हे त्याचे ऍड म्हणून ऍडचे कॅम्पेनिंग ह्यांनी लिहिलेले आहेत. ठीक आहे. कोण आहेत, पियुष पांडे. तर ह्यांना भारतीय जाहिरातींचे जनक किंवा इंडियन ऍडमॅन पण म्हणतात. जन्म जयपूर राजस्थानला होता आणि ते आधी क्रिकेट खेळलेले. त्याच्यानंतर त्यांनी ऑगिल्वी इंडियाची त्यांनी जी कंपनी आहे तर ती जॉईन केली. ऑगिल्वी ही पूर्ण वर्ल्डची कंपनी आहे. तर ऑगिल्वी इंडियाचे ते कार्यकारी अध्यक्ष होते. ऑगिल्वी इंडियाचे, ऑगिल्वीचे नाही. ऑगिल्वी पूर्ण वर्ल्डची कंपनी आहे. जवळपास 90 देशात त्यांचे काम आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पोलिओ कॅम्पेनसाठी दो बूंद जिंदगी की, भाजपाची जी आता दो बूंद जिंदगी की तुम्ही लहानपणापासून ऐकताय, तर तेच ह्यांनी लिहिलं होतं. नंतर भाजपाची जी अब की बार मोदी सरकार किंवा अच्छे दिन आने वाली है, ह्या सगळ्या जाहिराती ह्यांनी लिहिलेल्या आहेत. ठीक आहे. आणि एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मिले सूर मेरा तुम्हारा. तर ह्याला एक सूर हे पण गाण्याचं नाव आहे, एक सूर किंवा मेले सूर मेरा तुम्हारा, हे तुम्ही गाणं ऐकलं असेल. ऍटलीस्ट जे दूरदर्शन ज्यांनी लहानपणी बघितलेलं आहे त्यांना हे माहित असेल, मिले सूर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा. तर ते जे गाणं आहे पूर्ण, तर ते ह्यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर कॅनस लायन्स फेस्टिवल. तर हे जे लायन्स फेस्टिवल आहे, हे जनरली जे क्रिएटिव्ह गोष्टीमधले जे आहेत किंवा ऍड्स बनवतात किंवा बाकीच्या पण ज्या क्रिएटिव्ह गोष्टी आहेत, तर त्यांना एकत्र आणतात. ठीक आहे. तर त्याचे मध्ये ज्युरी होते. तर हे आशियातील पहिले ज्युरी अध्यक्ष झाले होते किंवा ज्युरी प्रेसिडेंट. म्हणजे ज्युरी म्हणजे जे हे करतात, जजमेंट वगैरे करतात, तर त्यांना ज्युरी, हे ज्युरी अध्यक्ष होते. ठीक आहे. पियुष पांडे. त्याच्यानंतर जेम्स वॉटसन. आता हे पण इम्पॉर्टंट आहेत. आपण जेव्हा डीएनए म्हणजे बायोलॉजी जेव्हा वाचतो, बायोलॉजीमध्ये डीएनएचं जे हे करतो, तर त्याच्यामध्ये जेव्हा डबल हेलिक्स स्ट्रक्चर आपण वाचत असतो, म्हणजे असं स्ट्रक्चर असतं ना डीएनएचं, तर हे जे 2 हेलिक्स असतात, तर ह्या असं डबल हेलिक्स स्ट्रक्चरची जे पहिल्यांदा प्रपोज कोणी केलं होतं, ते हे वॉटसन आहे.
वॉटसन आणि क्रिक. आणि हे आपण पुस्तकामध्ये वाचतो वॉटसन आणि क्रिक. तर तेच वॉटसन आता त्यांची डेथ झालेली आहे. तर हे आहे जेम्स वॉटसन. त्यांना नोबेल पारितोषिक पण मिळालेलं होतं आधी. त्याच्यामुळे हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. हे विचारू शकतात की नोबेल पारितोषिक कशासाठी मिळाला होता. ठीक आहे. आता हे आपल्याला माहिती पाहिजे की आण्विक जीवशास्त्रज्ञ किंवा जे जेनेटिक्स वगैरे आहे तर त्यासाठीचं यांचं वर्क आहे. आता जन्म कुठला आहे? शिकागो USA चा 1928 ला. आता हे लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त USA च्या एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर 1962 ला नोबेल मिळाला होता मेडिसिन किंवा फिजिओलॉजी मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर क्रिक, हे लक्षात ठेवा. क्रिक आणि वॉटसन ह्या दोघांचं नाव दिलेलं आहे पुस्तकामध्ये. क्रिक आणि वॉटसन ह्यांनी 1953 ला जे डबल हेलिक्स स्ट्रक्चर आहे ते दिलं होतं असं सांगितलेलं आहे आणि तेच आहे. ठीक आहे. आणखी एक याची इंटरेस्टिंग गोष्ट आहे की ह्यांनी एका म्हणजे काय फ्रँकलिन एक कोणतरी शास्त्रज्ञ, नाव लक्षात येत नाही मला तिचं. तर ती जी महिला शास्त्रज्ञ होती तर तिचं सगळं वर्क होतं आणि त्या वर्कवर ह्यांनी फक्त कन्क्लुजन काढलं होतं आणि सगळं नाव ह्याचं झालं. तर ह्यांनी पेपर पब्लिश केला आणि जिच्या वर्कवर ह्यांनी कन्क्लुजन केलं तिला ह्यांनी बरोबर क्रेडिटच दिलं नव्हतं. इव्हन म्हणजे थोडं मायसोजेनिस्ट वगैरे त्यांनी कमेंट पण केलं होतं तिच्यावर. तर खूप सारं याच्यावर क्रिटिसिझम पण झालं होतं जेम्स वॉटसनवर. ठीक आहे. त्या गोष्टीत जायचं नाही. आणखी एक याची कॉन्ट्रोवर्सी म्हणजे ह्यांनी जे म्हणजे रेसिझम, काही काही रेस असतात तर ते खूप जेनेटिकली खूप जास्त इंटेलिजंट वगैरे असतात असं वगैरे म्हटलं होतं. नंतर जे बाकी शास्त्रज्ञ होते त्यांनी याला क्रिटिसाइज पण केलं होतं आणि ह्याला वाळीत पण टाकल्यासारखं केलं होतं आणि त्याच्यामुळे याने मग ते जे हे भेटलं होतं नोबेल पारितोषिक त्यांनी ते विकलं होतं. म्हणजे लय पैशात विकलं होतं त्यांनी. ते जाऊ दे, ते गोष्ट सोडा. आता क्रिक आणि विल्किन्स ह्यांच्यासोबत त्यांनी न्यूक्लिअर आम्ल, आता ही गोष्ट लक्षात ठेवा कशासाठी नोबेल पारितोषिक कशासाठी मिळालं होतं ते दिलेलं आहे इथं. न्यूक्लिअर आम्ल आणि आण्विक संरचनेबद्दल. आता हे इंग्लिशमधून वाचा, हे इंग्लिशमधून जास्त इझी आहे. डिस्कव्हरीज कन्सर्निंग द मॉलिक्युलर स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिक ऍसिड. आपण न्यूक्लिक ऍसिड वाचत असतो. ठीक आहे. आणि इट्स सिग्निफिकन्स फॉर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर इन लिव्हिंग मटेरियल, म्हणजे तेच जीन्स सगळं, म्हणजे ACGT वगैरे वाचतो. ACGT वगैरे वाचतो ना आपण, ते डबल हेलिक्स स्ट्रक्चर असतं त्याच्यामध्ये जोडतात वगैरे. तर ते जे गोष्टी आहेत ते सगळं ह्याच्यात दिलेलं आहे. तर त्यासाठी त्यांना हा नोबेल पारितोषिक मिळाला होता. ठीक आहे. त्यानंतर हे तुम्हाला सांगितलं 1953 ला त्यांनी क्रिक सोबत DNA चा डबल हेलिक्स स्ट्रक्चरवर आधारित पेपर पब्लिश केला होता. ठीक आहे. त्याचं पुस्तकाचं नाव होतं डबल हेलिक्स. हे सगळं लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहेत. जेम्स वॉटसन पण इम्पॉर्टंट आहे, वैदेश्वर राजारामन पण इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर धरमसिंग देओल, धर्मेंद्र पाजी. धरमपाजी आपण ऐकत असतो बऱ्याचदा टीव्हीवर, जो शोलेचा ऍक्टर, तर तेच आहेत धरमपाजी. तर म्हणजे त्यांची पण आता डेथ झालेली आहे. तर त्यांचा विषयी आपल्याला थोडीशी माहिती पाहिजे. जन्म नरसाली पंजाबमध्ये. टोपण नाव बघा, ही मॅन ऑफ द बॉलिवूड असं म्हणतात त्यांना. त्यानंतर ही मॅन एक आय थिंक एक कार्टून आहे वाटतं, कार्टून किंवा सुपर हिरो आहे वाटतं हॉलिवूडचा. तर त्यांना ही मॅन ऑफ द बॉलिवूड असं म्हणतात. त्याच्यानंतर पहिला चित्रपट दिल भी तेरा हम भी तेरे 1960चा आहे. आता हे सगळं वाचायच्या गोष्टी आहेत. आणि एक गोष्ट, विजेता फिल्म्स ची म्हणजे एक प्रोडक्शन कंपनी काढली होती त्यांनी, ज्यातून त्यांनी बॉबी देओल आणि त्यांचा जो दुसरा पोरगा आहे सनी देओल त्यांना लॉन्च केलं होतं त्यांनी. त्यानंतर बिकानेर राजस्थानमधून लोकसभा MP म्हणजे आय थिंक 2004 ला की 9 ला असं काहीतरी जिंकले होते. ठीक आहे. त्यानंतर पुरस्कार पद्मभूषण होता 2012 ला. फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार 1997 ला मिळालेला आहे. हा एवढा इम्पॉर्टंट आहे, पण पद्मभूषण लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर गोवर्धन असरानी. आता गोवर्धन असरानी आहेत, हे पण ऍक्टर्स होते. तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल, आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे आओ, हा डायलॉग ह्यांचा आहे. ठीक आहे. गोवर्धन असरानी हे पण शोलेमध्ये वगैरे होते. आता ह्यांचा जन्म बघा, जयपूर राजस्थानला होता. शिक्षण FTI पुणे. तर FTI पुण्याचं FTI तुम्हाला माहिती असेल, बऱ्याच तुम्ही बघितलं पण असेल, जिथं फिल्मची ट्रेनिंग वगैरे म्हणजे जे ऍक्टर्स वगैरे असतात तिथं बरेचसे घडत असतात, किंवा इव्हन डायरेक्टर बरेचसे वेगवेगळे कोर्स असतात, कॅमेऱ्याचा वगैरे पण कोर्स असतो याच्यात. तर तिथून त्यांचं शिक्षण झालेलं आहे. हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि एका दशकात सर्वाधिक हिंदी चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम करण्याचा विक्रम त्यांनी केलेला आहे. ठीक आहे. तर असे आहेत गोवर्धन असरानी, आपण यांना बघितलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर शॉर्ट्स, डॉक्टर एकनाथ चिटणीस. आता हे स्पेस सायंटिस्ट किंवा खगोलशास्त्रज्ञ होते. आता खूप जास्त काही इम्पॉर्टंट नाही, कारण की म्हणजे होते इम्पॉर्टंट, बट कसं आहे की यांच्यापेक्षा पण जास्त इम्पॉर्टंट असलेले जे शास्त्रज्ञ आहेत त्यांची पण डेथ झालेली आहे. तर ते पण आपण ऑलरेडी कव्हर केलेले आहेत. तर हे खूप जास्त परीक्षेत येतील की सांगता नाही येत, पण करून ठेवा. ठीक आहे. डॉक्टर एकनाथ चिटणीस स्पेस सायंटिस्ट होते. जन्म कोल्हापूरचा आहे त्यांचा. त्याच्यानंतर म्हणजे हे करायची जास्त गरज नाही, कोल्हापूर एवढं लक्षात ठेवा. आणि 1925 एवढं जर लक्षात ठेवलं तरी चालेल. आता ते इंकोस्पार्क
त्याचे मेंबर सेक्रेटरी होते. ठीक आहे. आता पद्मभूषण होते म्हणून आपण यांना करतोय आणि हे पण इम्पॉर्टंट सायंटिस्टच आहे, पण बाकीच्यांपेक्षा थोडेसे कमी आहेत. त्यानंतर इन्कोस्पार हे जे आपलं इस्रो आहे आता सध्याचं, इस्रोच्या अगोदरचं जी संस्था होती तिचं नाव होतं इन्कोस्पार. त्याचे ते मेंबर सेक्रेटरी होते. नंतर इस्रो आलं तर इस्रोचे जे स्पेस अप्लिकेशन सेंटर आहे, इस्रोचे नाही, इस्रोचं जे स्पेस अप्लिकेशन सेंटर आहे त्याचे डायरेक्टर होते. ठीक आहे, किंवा संचालक. त्यानंतर पुरस्कार त्यांना पद्मभूषण 1985 ला मिळालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर पंडित छन्नूलाल मिश्रा. आता छन्नूलाल मिश्रा पंडित वरून लक्षात येते हे काहीतरी शास्त्रीय संगीत वगैरे गात असणार आहे. तर हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गात होते आणि गाण्याचे प्रकार बघा, ठुमरी, दादरा, चैती, कजरी. आता हे जे गाण्याचे प्रकार आहेत हे पण लक्षात ठेवून द्या. हे मोस्टली जे आपण नॉर्थ साइड म्हणतो भारताची, तर त्या साईडचे हे गाण्याचे प्रकार आहेत. ठीक आहे. बनारस घराण्याचे होते ते, हे पण लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर जन्म बघायला गेला तर हरिपूर उत्तर प्रदेशचा आहे. पुरस्कार पद्मभूषण मिळालेला आहे, पद्मविभूषण मिळालेला आहे, दोन्ही मिळालेले आहेत. त्याच्यानंतर काही अल्बम्स बघा, रामचरितमानस, अंजली, होली के रंग, पूर्व, या आणखी बरेच काही आहेत. तर हे फक्त त्यांचे जे काही फेमस झालेले होते विकिपीडियावरून घेतलेले आहेत, तर ते लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर के मातंगी रामकृष्णन. आता हे प्लास्टिक सर्जन होते, पद्मश्री वगैरे मिळाला होता. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर TJS जॉर्ज. आता हे पण थोडेसे इम्पॉर्टंट आहेत. हे पत्रकार होते आणि बायोग्राफर पण होते. बायोग्राफर म्हणजे काही जणांच्या बायोग्राफी लिहायचे ते. त्याच्यावर रिसर्च करायचे आणि त्यांची बायोग्राफी लिहायची. जसं की नर्गिसवरचं पण त्यांनी लिहिलं आहे. नर्गिस एक ऍक्ट्रेस होती, तर त्यांच्यावर पण लिहिलेलं आहे. तर हे TJS जॉर्ज आहेत. आणि जे इंडियन एक्सप्रेस वेगळा, न्यू इंडियन एक्सप्रेस वेगळा. तर द न्यू इंडियन एक्सप्रेस नावाची एक वृत्तपत्र आहे, त्याच्यामध्ये ते संपादकीय सल्लागार होते आणि त्याच्यात मध्ये एक स्तंभ लिहायचे किंवा कॉलम लिहायचे. त्या कॉलमचे नाव होतं पॉइंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे. हाँगकाँग मधील एशिया वीकचे पण संस्थापक संचालक होते. त्यानंतर पुरस्कार बघायला गेलं तर पद्मभूषण 2011 ला मिळाला होता, TJS जॉर्ज. ठीक आहे. त्यानंतर कमला लक्ष्मी नारायणन. आता इथे इंटरेस्टिंग गोष्ट आहे की आपण जे अवॉर्ड्स होतं मागं, अवॉर्ड्स मध्ये RK लक्ष्मण नावाचा एक नवीन अवॉर्ड आला होता. तर तो कोणाला दिला होता? आमिर खानला. आठवतंय का? मागच्याच लेक्चरला घेतलं होतं, अवॉर्ड्सच्या लेक्चरला. दाखवून देतो. प्रथम आणि शेवटचं होतं ते काहीतरी. प्रवीण रंजन अवॉर्ड, हा हे बघा, RK लक्ष्मण अवॉर्ड आहे, एक्सेलन्स अवॉर्ड आमिर खानला मिळाला होता. आता हे रिव्हिजन साठी पण सांगितलं तुम्हाला, नाही तेवढं सांगायची काही गरज नव्हती. तर आमिर खानला तो RK लक्ष्मण अवॉर्ड मिळाला होता. ते जे RK लक्ष्मण आहे, कार्टुनिस्ट होते ते, तर त्यांची म्हणजे त्यांचे पण 2 लग्न झालेले आहेत. तर त्यांची पहिली पत्नी होती कमला. ठीक आहे. कमला लक्ष्मण असं त्यांचं नाव होतं. पण कमला लक्ष्मण, आता जे RK लक्ष्मण आहे त्यांनी परत दुसरे लग्न केलं, तर त्याच्यामध्ये पण त्याच्या दुसऱ्या पत्नीचं पण नाव कमला लक्ष्मणच होतं. तर त्यांनी परत नाम चेंज करून त्यांनी कुमारी कमला असं नाव ठेवलं. त्यानंतर कुमारी कमला यांनी दुसरं लग्न केलं आणि ते लक्ष्मी नारायणन यांच्यासोबत केलं USA मध्ये. ठीक आहे. तर ते USAच्या सिटीजन होत्या कमला लक्ष्मी नारायण. भरतनाट्यम नृत्यांगना होत्या आणि जन्म मयुरम मद्रास प्रेसिडेन्सी इथे झालेला होता. ठीक आहे. ते लक्षात ठेवा, भरतनाट्यमच्या त्या होत्या. हॅलो, या लेक्चरमध्ये आपण डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 2026च्या ऑबिच्युअरीज किंवा निधन वार्ता करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपले आहेत डॉक्टर बाबा आढाव. आता हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, ह्यांच्यावर प्रश्न येऊ शकतो. आता फक्त हेच एवढेच नाही तर बाकी जवळपास ह्या PDF मध्ये सगळेच इम्पॉर्टंट आहेत. माधव गाडगीळ आहेत, राम सुतार आहेत, आंध्रे पेते आहेत, त्यानंतर अजित पवार आहेत, डेव्हिड फार्बर वगैरे आहेत. तर हे सगळे खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. ह्या सगळ्यांवर प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. तर आधी एक एक करून बघू आपण. पहिले आहेत आपले डॉक्टर बाबा आढाव. तर हे आढाव ह्यांच्याविषयी तुम्ही ऐकलं असेल, हे सामाजिक कार्यकर्ते होते म्हणून. ठीक आहे. फक्त तेवढेच नव्हते ते डॉक्टर पण होते. तर ह्यांच्याविषयी आपल्याला 2 गोष्टी माहिती पाहिजे. काय? तर हे आधी होते डॉक्टर. ठीक आहे. हे डॉक्टर म्हणजे कुठं? ते ताराचंद कॉलेज होतं. ताराचंद कॉलेज होतं, तिथे ते शिकलेले. आयुर्वेदिक कॉलेज होतं. त्याच्यानंतर त्यांनी साने गुरुजींच्या नावाने एक हॉस्पिटल काढलेलं. ठीक आहे. तर ह्या 2 गोष्टी आपल्याला लक्षात पाहिजे डॉक्टर पेशामधले. कोणतं? ताराचंद कॉलेज आणि साने गुरुजी. ठीक आहे. ह्यांच्या नावाने हॉस्पिटल काढलेलं. बघा, शिक्षण ताराचंद रामनाथ आयुर्वेदिक कॉलेज आहे आणि 1960 ला महाराष्ट्र आरोग्य मंडळ साने गुरुजी रुग्णालयाची स्थापना केली. तर हे चॅरिटेबल आहे. ह्याचा अर्थ काय? की आजूबाजूचे जेवढे हॉस्पिटल आहेत त्याच्यापेक्षा इथं स्वस्तात मिळणार. ठीक आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगितली डॉक्टरची. दुसरी गोष्ट म्हणजे काय? ते सामाजिक कार्यकर्ते होते आणि ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी आहे. सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी कोणासाठी सगळ्यात जास्त काम केलेलं आहे? हमाल. ठीक आहे. बाकीच्यांसाठी पण केले आहे, पण सगळ्यात जास्त काम आणि स्टार्टिंग हमालांपासून केलेले आहे. हमाल म्हणजे जे खूप जास्त वजन वगैरे उचलत असतात, इकडचं तिकडचं काही हे वगैरे येतात ते हमाल असतात. ठीक आहे. तर ते हमालांसाठी म्हणजे काही हमाल एकत्र आले होते आणि त्यांना म्हटलं, हे जे बाबा आढाव आहेत त्यांना म्हटलं की आमच्यासाठी काहीतरी करा. तर मग त्यांनी काही प्रोटेस्ट वगैरे केले होते, नंतर जेलमध्ये वगैरे पण गेले होते. तर त्यांनी असं हमाल पंचायत काढली होती. तर हमाल पंचायत काढून मग अशी ऍज अ पहिली ट्रेड युनियन त्यांनी महाराष्ट्रामध्ये इस्टॅब्लिश केली होती. बघा, 1955 ला हमाल पंचायत काढली होती, महाराष्ट्रातली पहिली ट्रेड
ट्रेड युनियन होती. आता याच्यामुळे काय झालं होतं आणि त्यांनी बरेचसे प्रोटेस्ट वगैरे पण केले ना, त्याच्यामुळे काय झालं की एक कायदा आला कोणता, माथाडी हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार कायदा. श्रमजीवी म्हणजे जे असे म्हणजे बरेचसे काम करत असतात, म्हणजे मॅन्युअल वर्क असतं तर ते काम करत असतात, ते श्रमजीवी कामगार कायदा 1960चा 69चा आला. ठीक आहे, तर ह्यांच्या प्रयत्नांमुळे आहे. तर हे लक्षात ठेवा, हा कायदा पण लक्षात ठेवा 1955ला. त्याच्यानंतर आता ह्याच्यासोबत त्यांनी बाकीच्या पण संस्था आहेत तिथं पण काम केलं असणार आहे, फक्त हमालांसाठी नाही. कोणत्या कोणत्या आहेत, गोवा मुक्ती संग्राम तिथे सहभाग घेतला होता, ठीक आहे. पण एक कष्टाची भाकर नावाची पण संस्था काढली. आता ही संस्था अजूनही काम करत आहे, इव्हन ते हमाल पंचायत आहे ही पण अजूनही आहे. ठीक आहे, तर 1955 पासून आहे. त्यानंतर कष्टाची भाकर, तर ह्याच्या पण बऱ्याचशा आता संस्था आहेत, म्हणजे तिथं स्वस्त दरात जेवण वगैरे मिळणार. ठीक आहे, त्यानंतर एक गाव एक पाणवठा, विषमता निर्मूलन समिती, पठारी पंचायत. विषमता निर्मूलन समिती ही कास्ट सिस्टमच्या अगेन्स्ट वगैरे काम करत होती. त्यानंतर पठारी पंचायत, देवदासी निर्मूलन परिषद, राष्ट्रीय एकात्मिक समिती वगैरे हे सगळं त्यांनी काढलेलं आहे. ठीक आहे, आणखी गोष्ट म्हणजे काय, कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत, म्हणजे जे म्हणजे कचरा वगैरे उचलतात नाही का, तर ते वेस्ट पिकर्स वगैरे असतात, तर त्यांच्यासाठी पण पंचायत काढलेली. ठीक आहे, नंतर बांधकाम कामगारांसाठी पण आहे, लक्षात ठेवा. रिक्षावाल्यांसाठी पण आहे, टेम्पोवाल्यांसाठी पण आहे, आणि महात्मा फुले समता प्रतिष्ठान पण काढलेली आहे. जे धरणग्रस्त लोक म्हणजे लोक असतात त्यांच्यासाठी पण आहे, आणि हमाल पंचायत कष्टकरी विद्यालय. आता जे सगळे श्रमजीवी वगैरे असतात तर त्यांसाठी त्यांचे जे पोरं वगैरे असतात त्यांसाठी एक विद्यालय पण काढलं होतं. ठीक आहे, तर त्यांच्याविषयी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी माहित पाहिजे आपल्याला बघा. डॉक्टर होते, डॉक्टर मध्ये ताराचंद. त्यानंतर साने गुरुजी त्यांच्या नावाने हॉस्पिटल काढलेलं. तिसरी गोष्ट काय, हमालांसाठी त्यांनी काम केलं. तिथं काम केल्यावर त्यांना काय, एक करार होता. कोणता करार, सॉरी कायदा होता. कोणता कायदा, माथाडी हमाल आणि श्रमजीवी कायदा. ठीक आहे, त्याच्यानंतर गोवा मुक्ती संग्राम एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एक गाव एक पाणवठा, हे पण एक त्यांची चळवळ होती, कुठेतरी लिहिलं असेल, हे बघा, एक गाव एक पाणवठा, हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे बांधकाम रिक्षा आहेत, टेम्पोवाले आहेत, त्याच्यानंतर महात्मा फुले समता प्रतिष्ठान वगैरे आहे, तर हे लक्षात ठेवा एकदा. ठीक आहे, म्हणजे एकदा वाचून घ्या, तुमच्या लक्षात येऊन जाईल, कारण की रॅन्डमली काही पण विचारू शकतात ते. त्यानंतर पुरस्कार बघायला गेलं तर पुण्यभूषण एक मिळाला होता. आणि आणखी एक गोष्ट, महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा त्यांनी नाकारलेला आहे. ठीक आहे, हा मिळालेला नाही त्यांना, म्हणजे मिळाला होता पण त्यांनी नाकारला, तो घेतलेला नाही. ठीक आहे, तर म्हणजे तिथं एक स्टेटमेंट देऊ शकतो, त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला होता पण नाही. ठीक आहे, आता महाराष्ट्र भूषण पुरस्कार राम सुतार यांना मिळालेला आहे. ठीक आहे, ते इम्पॉर्टंट आहे, म्हणजे जिवंत होते त्यावेळेस त्यांना मिळालेला, त्यानंतर लगेच त्यांची 1-2 महिन्यात डेथ पण झालेली आहे. तर हे आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर दुसरे म्हणजे हे झालं आपलं आढाव. त्याच्यानंतर माधव गाडगीळ. आता ही पण खूप जास्त इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी आहे. तुम्ही जेव्हा स्टॅटिक करता, तुम्ही एक गोष्ट करत असता, काय, वेस्टर्न घाट्स किंवा आपले जे पश्चिम घाट आहेत, म्हणजे मुंबई किंवा कोकणाच्या साईड किंवा कर्नाटक वगैरे सगळे आहेत ते, तर ते घाट आहे, तर त्यांचं एक स्टडी केला होता, किंवा त्याचं एक कमिटी बसली होती. त्या कमिटीसाठी तुम्ही माधव गाडगीळ यांचं नाव ऐकलं असेल. ठीक आहे, तर तेच आहेत, ते हे त्यांची डेथ झालेली आहे. तर आता हे कोण एन्व्हायरमेंटलिस्ट होते, तर ह्यांच्याविषयी पण 2-3 गोष्टी माहिती पाहिजे. म्हणजे जनरली जे एमपीसी आहे कोणत्या कोणत्या गोष्टी विचारतं, म्हणजे कुठे शिकलेले आहेत, त्यांनी महत्वाचे काम कोणते होते, त्यांना पुरस्कार काय वगैरे मिळाला ते माहिती पाहिजे. ठीक आहे, तर ह्यांच्याविषयी 3-4 गोष्टी कोणत्या माहिती पाहिजे आपल्याला. पहिली गोष्ट म्हणजे शिकलेले कुठं, तर शिकलेले आहेत ते हार्वर्ड, लक्षात ठेवा. ठीक आहे, हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेले, तिथं काय म्हणजे ते काय शिकले ते नंतर बघू, पण आपल्याला काय लक्षात ठेवायचं, हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेले आहे. ठीक आहे, दुसरी गोष्ट काय, की त्यांनी म्हणजे आता इथून शिकले तर त्यांनी शिकवलं कुठं, कारण की हे एन्व्हायरमेंटलिस्ट तर आहेतच, पण ते प्रोफेसर पण होते, तर शिकवलं कुठं ते पण आपल्याला माहिती पाहिजे. कुठं, IISc बँगलोर. ठीक आहे, तर तिथे त्यांनी शिकवलं. इव्हन ते आगरकर इन्स्टिट्यूट मध्ये पण त्यांनी शिकवलं होतं, पण IISc बँगलोर तिथं शिकवलं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर त्यांनी पायनियरिंग काय केलं, म्हणजे नवीन काय काढलं, तर IISc बँगलोरमध्ये त्यांनी 2 संस्था काढल्या. त्या कोणत्या काढल्या ते आपण पुढे बघू. ठीक आहे, त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट, त्यांना पुरस्कार कोणते मिळाले ते माहिती पाहिजे. आता बरेचसे म्हणजे पद्मश्री पद्मभूषण वगैरे बरेचसे मिळाले आहेत, पण सगळ्यात इम्पॉर्टंट पुरस्कार कोणता आहे, चॅम्पियन्स ऑफ द अर्थ, हा युनायटेड नेशनचा पुरस्कार आहे. हा मागच्या वर्षी त्यांना मिळाला होता. ठीक आहे, 2024 साठीचा, तर हे लक्षात ठेवायचं आहे. तर कोणते कोणते शिकले कुठं, त्यांनी हार्वर्डमध्ये शिकवलं कुठं, IISc बँगलोरमध्ये, तिथे 2 संस्था काढल्या, त्यानंतर चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा पुरस्कार मिळाला. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यांच्याविषयी एक एक करून बघू. बघा, जन्म पुण्यात 24 मे 1942 ला. आता हे जे आढावा आहेत त्यांचा 1930 ला झालं होतं पुण्यामध्येच. ठीक आहे, 1 जून 1930 ला. 24 मे 1942 ला शिक्षण बायोलॉजी मध्ये घेतलं, BSc बायोलॉजी. म्हणजे त्याच्यानंतर बायो मध्ये पण एक झुलॉजी असते आणि एक प्राणीशास्त्र म्हणजे झुलॉजी. ठीक आहे, ते झुलॉजी मध्ये त्यांनी MSc केलं, म्हणजे मास्टर्स डिग्री घेतली. त्याच्यानंतर ते गेले हार्वर्ड युनिव्हर्सिटीला. तिथं काय केलं त्यांनी, मॅथमॅटिकल इकॉलॉजी मध्ये मॅथमॅटिक्स नसतं, फक्त इथं म्हणजे इंटरॅक्शन वगैरे कसं असतं एन्व्हायरमेंट मध्ये, म्हणजे समजा म्हणजे एक लिव्हिंग बॉडीज आहेत, त्याचं नॉन लिव्हिंग बॉडी सोबत कसं इंटरॅक्शन वगैरे आहे, तर हे सगळं त्याच्यात असतं. ठीक आहे, तर त्याला म्हणजे मॅथमॅटिकल इकॉलॉजी आणि फिश बिहेवियर मध्ये त्यांनी PhD केलेली आहे. ठीक आहे, कुठून, हार्वर्ड युनिव्हर्सिटी मधून. त्याच्यानंतर
हा, आता तुम्हाला सांगितलं होतं कुठून शिकले, त्यानंतर शिकवलं कुठं. आता त्यांनी आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट आणि IISc बँगलोर ह्याच्यामध्ये शिकवलं. ठीक आहे. आता शिकवलं म्हणजे 1971 ला ते भारतात आले परत, पूर्ण रिसर्च वगैरे करून तिकडून. तर त्यांनी इथे शिकवलं IISc बँगलोरमध्ये, आणि IISc बँगलोरमध्येच दोन संस्था काढल्या. कोणतं संस्था म्हणण्यापेक्षा एक नवीन डिपार्टमेंट काढले. काय? सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस आणि सेंटर फॉर थिअरॉटिकल स्टडीज. ठीक आहे. थिअरॉटिकल स्टडीज म्हणजे काय? जे इंटर डिपार्टमेंटल स्टडीज वगैरे असतात, तर त्यांच्या थिअरॉटिकल म्हणजे सगळं एकत्र आणणं, ते म्हणजे थिअरॉटिकल स्टडीज आहे. तर इकॉलॉजिकल म्हणजे काय? हे एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड आहे. तर हे IISc बँगलोरमध्ये ह्या दोन यांची स्थापना केली. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये पण व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून त्यांनी काम केलं. ते एवढं लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त एकदा वाचून घ्या. त्याच्यानंतर 1986 पासून तर हे 4 वर्षासाठी, 86 पासून तर 1990 पर्यंत ते पंतप्रधानांच्या सायंटिफिक ऍडवायझरी काउन्सिलचे सदस्य होते. सायंटिफिक म्हणजे जे सायन्स अँड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट वगैरे असतं ना, तर तिथे सायंटिफिक ऍडवायझरी म्हणजे जे आपले पंतप्रधान असतात त्यांना ऍडवाइस करत असतात, तर त्याचे ते सदस्य होते. म्हणजे पूर्ण मंडळ असतं, काउन्सिल असतं, त्याचे सदस्य होते. अध्यक्ष नव्हते, लक्षात ठेवा, अध्यक्ष नाही, सदस्य होते फक्त. त्यानंतर भारतातील पहिले बायोस्फिअर रिझर्व निलगिरी. कुठे आहे निलगिरी? जे केरळ आहे, तामिळनाडू आणि कर्नाटक त्यांच्या बॉर्डरवर आहे बघ. म्हणजे इकडे साऊथ इंडिया आहे ना, तर इथे केरळ आहे, इकडे तामिळनाडू आहे, आणि इकडे कर्नाटक आहे. तर हा जो बॉर्डर आहे, तर इथं आहे निलगिरी. ठीक आहे. तर निलगिरी बायोस्फिअर रिझर्व पहिल्यांदा म्हणजे त्याची स्थापना किंवा त्याला म्हणजे प्रत्यक्षात आणण्यामध्ये त्यांचं मोलाची भूमिका होती. ठीक आहे. कुठे गेलं ते? पहिले बायोस्फिअर, हा, निलगिरी. आणि नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी, हे आपल्याला माहितीच आहे. तर त्याच्या समित्याचे ते सदस्य होते. ठीक आहे. त्यानंतर हे एक इम्पॉर्टंट आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. बायोडायव्हर्सिटी ऍक्ट आहे 2002 चा, तर त्या म्हणजे तो पण तयार करण्यामध्ये त्यांचा म्हणजे ड्राफ्टिंग वगैरे करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. ठीक आहे. लक्षात ठेवा, बायोडायव्हर्सिटी ऍक्ट विषयी म्हणजे तुम्हाला 3-4 गोष्टी लक्षात ठेवायला सांगितलं, त्याच्यापैकी ही एक गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर 2010 ला वेस्टर्न घाट्स इकॉलॉजिकल एक्सपर्ट पॅनल, आता ही खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ठीक आहे. ही गोष्ट म्हणजे याच्यावर प्रश्न विचारू शकतात की त्यांनी शिफारस काय केली होती. जवळपास जे वेस्टर्न घाट्स आहेत, आपला समजा हा साऊथ इंडिया म्हणजे पूर्ण इकडून महाराष्ट्रापासून, तर इथपासून हा पूर्ण वेस्टर्न घाट आहे. तर ह्याचा जवळपास 64% एरिया, 64% एरिया हा इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये टाकायचं त्यांनी सांगितलं होतं. आता 64% एरिया आहे, त्याच्यामध्ये पण 3 झोन सांगितले होते. कोणते कोणते? ESZ म्हणजे इकोलॉजिकल सेन्सिटिव्ह झोन 1, त्यानंतर ESZ2 आणि 3, असे 3 झोन सांगितले होते. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे किती प्रमाणात तुम्ही तिथे एन्व्हायरमेंटचं म्हणजे थोडंफार डिस्ट्रक्शन करू शकता, म्हणजे रेल्वे नेऊ शकता की नाही, रोड बनवू शकता की नाही, तर त्यासाठी पूर्ण त्यांनी ड्राफ्ट केलं होतं. ठीक आहे. तर हे कोणत्या सरकारने मानलेलं नाही. त्याच्यानंतर ते मानलं नाही, म्हणजे तिथे बरेचसे लोकांचे प्रोटेस्ट पण झाले. त्याच्यामुळे तिथे नवीन एक कमिटी आली होती. कोणती? कस्तुरी रंगन कमिटी. ठीक आहे. तर त्यांनी किती 37% सांगितलं होतं. 64% वरून डायरेक्ट 37% वर इको सेन्सिटिव्ह झोन सांगितले होते. ठीक आहे. तर ते पण म्हणजे पूर्णपणे मान्यात नाही झालेत, पण ठीक आहे. तर हे आपलं लक्षात ठेवायचं आहे. 2010 ला कमिटी बसली होती, आणि 2011 ला त्यांनी शिफारस दिली. 2011 लिहून टाका. ठीक आहे. 2011 ला त्यांनी शिफारस दिली होती. आता त्यांची पुस्तक वगैरे पण आपल्याला थोडंफार माहिती पाहिजे, म्हणजे फक्त एकदा वाचून टाका. मला वाटत नाही त्यांचे पुस्तकावर वगैरे विचारतील, कारण की हे होते एन्व्हायरमेंटलिस्ट, साहित्यिक असते, तर त्यांचे पुस्तकं जास्त विचारले असते. पण एखाद्या स्टेटमेंट मध्ये विचारू शकतात. काय काय? द फिशरलँड इकॉलॉजी अँड इक्विटी डायव्हर्सिटी, द वॉक अप टू द हिल, सह्याद्रीचे आर्तहाक, निसर्गाने दिला आनंद कंद, त्यानंतर किमयागार. ठीक आहे. आता हे पुरस्कार थोडेसे लक्षात ठेवा. पुरस्कार जनरली विचारतात. कोणते कोणते पुरस्कार आहे? पद्मश्री, पद्मभूषण, शिवाजी स्वरूप भटनागर पुरस्कार, त्यानंतर व्होल्वो एन्व्हायरमेंटल प्राइज आहे, त्यानंतर टायलर प्राइज, हे एक लक्षात ठेवा. आणि चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हे प्राइज तर लक्षात ठेवा. हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता चॅम्पियन्स ऑफ द अर्थ 2025 पण एकाला मिळाल्या. कोण आहे? म्हणजे भारतातली एक स्त्री आहे. कोण आहे? एक IAS आहेत. एवढी हिंट दिली, तुम्हाला आठवायचं, मागच्याच लेक्चर मध्ये सांगितलं मी. ठीक आहे. त्याच्यानंतर रामसुतार, आता हे पण इम्पॉर्टंट आहे. रामसुतार का बरं? कारण की जो आपला स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे, जे आपले पटेल आहेत ना, पटेलांचं असं म्हणजे जगातला सगळ्यात उंच, सगळ्यात मोठा जो स्टॅच्यू आहे, तर तो पटेलांचा आहे. ठीक आहे. गुजरातमध्ये. तर तो तो बांधण्याचं काम ह्यांनी केलेलं आहे. इव्हन तुम्ही आता करंट मध्ये पण आपण मागे कव्हर केलं होतं, जे छत्रपती संभाजी महाराज आहे, तर त्यांचा पण सगळ्यात मोठा स्टॅच्यू आहे. कुठं? पुण्यामध्ये मोशी ठिकाणी. ठीक आहे. तर तिथे तो पण स्टॅच्यू बांधण्यामागे ह्यांची डिझाईन आहे. ठीक आहे. तर अशा बऱ्याच ठिकाणी त्यांनी म्हणजे बरेच म्हणजे कामं केले आहेत. ठीक आहे. मोठे मोठे.
इव्हन तुम्ही आपल्या पार्लमेंटमध्ये जे गांधीजींचा पुतळा आहे तो पण ह्यांनीच बनवलेला आहे. तर हे आपल्याला सगळे माहिती पाहिजे. हे प्रसिद्ध शिल्पकार स्कल्पचर. आता सुतार आहे, नाव पण म्हणजे आपली कास्ट सिस्टीमच तशी आहे. तर हे सुतार आहे, त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता की हे शिल्पकार असणार आहेत. जगातला सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ फुल युनिटी वल्लभभाई पटेल यांचा बनवला त्यांनी. त्यानंतर हे इम्पॉर्टंट गोष्ट आहे ही, म्हणजे मागच्या वर्षीच्या करंट म्हणजे ह्या वर्षीच्या करंट अफेअर्ससाठी इम्पॉर्टंट होती. ठीक आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बनवला होता मोशी इथं. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी हा बँगलोर इथं. त्यानंतर संसदेतील गांधीचा पुतळा आणि चंबळ स्मारक. हे सगळे ऍटलिस्ट एवढे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जन्म बघा, गोंदूर धुळे, म्हणजे इथं फक्त इत्यादी लिहा. कारण की म्हणजे परीक्षेमध्ये काही पण आलं, त्यांनी हे बनवलं ते बनवलं तर हो म्हणायचं. ठीक आहे. म्हणजे फक्त स्टॅच्यू विषय, नाही तर तुम्ही ब्रिज वगैरे म्हणाल तर ब्रिज वगैरे नाही, फक्त स्टॅच्यू बनवलं त्यांनी. जन्म बघा 19 फेब्रुवारी 1925. तर हे लक्षात ठेवायची वाटत नाही गरज, पण ठीक आहे वाचून घ्या. धुळे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर शिक्षण, सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये झालेलं मुंबई इथं, त्यांचा पुरस्कार बघायला गेलं तर महाराष्ट्रभूषण, तर हा एक मिळालेला आहे. तर हा आत्ता मागच्या वर्षी आय थिंक ऑक्टोबर नोव्हेंबरला मिळालेला असेल. तर तेव्हा म्हणजे आपले जे अजित पवार आहेत, त्याच्यानंतर फडणवीस आणि जे शिंदे, तर हे तिघं पण जण म्हणजे डायरेक्ट यांच्या हॉस्पिटलमध्ये गेले होते त्यांना पुरस्कार द्यायला. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्रभूषण पुरस्कार यांना मिळाले. पद्मश्री 1999 ला, पद्मभूषण 2006 ला आणि टागोर पुरस्कार पण मिळालेला आहे. हे लक्षात ठेवा. राम सुतार हे पण इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अजित पवारची, आता ह्यांच्याविषयी तर माहितीच आहे की जे मागे प्लेन क्रॅश झालं होतं, तर तिथे त्यांची डेथ झाली होती. जे अजित दादा त्यांची डेथ झाली होती. तर आता जनरली जे अजित पवार आहेत त्यांच्याविषयी आपल्याला माहितीच असतं की ते कोणत्या पक्षाचे वगैरे होते, किंवा बाकीचे पण थोड्याफार काही पर्सनल गोष्टी असतात त्या माहितीच असतात. तर त्या ज्या गोष्टी जनरली सगळ्यांना माहित असतात त्या फक्त लिहिलेल्या नाहीत, बाकी सगळे इथे लिहिलेले आहेत. तर ऍटलीस्ट एवढं तरी वाचून घ्या. त्यांचा जन्म कुठं, देवळाली प्रवरा इथे झाला होता. अहिल्यानगर, जे अहमदनगर आधी डिस्ट्रिक्ट होता तिथं, अहिल्यानगरला, 22 जुलै 1969 ला. ठीक आहे. त्यानंतर राजकारणात प्रवेश बघा, सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर त्यांची निवडणूक झाली होती 1982 ला. त्यानंतर 1991 ला त्यांची लोकसभेत पण निवडणूक झाली होती, म्हणजे निवडून आले होते लोकसभेसाठी पण. पण त्यांनी त्यांचे जे काका होते शरद पवारजी, तर त्यांच्यासाठी त्यांना ती जागा सोडावी लागली. पण त्याच्यानंतर 1991 लाच त्यांनी जे आपली विधानसभा असते किंवा जे आमदारसाठीची निवडणूक असते ती लढवली आणि 1991 ला जिंकली, आणि तेव्हापासून ते बारामतीचे आमदार होते. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर 1991 पासून बारामती विधानसभेच्या मतदारसंघाचे आमदार होते. आणि उपमुख्यमंत्रीपद एकूण 6 वेळेस त्यांनी बजावले होते. कोण कोण मुख्यमंत्री होते? पृथ्वीराज चव्हाण. आता हे 2 वेळेस का घेतलं? कारण की पृथ्वीराज चव्हाण पहिल्यांदा जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा पण होते, त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे काही काळासाठी 2-3 महिन्यासाठी रिझाईन केलं होतं. त्यानंतर त्यांना परत उपमुख्यमंत्रीपद मिळालं. त्यानंतर म्हणून त्याच्यामुळे चव्हाण परत. त्यानंतर देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, त्यानंतर परत देवेंद्र फडणवीस. तसे 6 म्हणजे टोटल 4च मुख्यमंत्री झाले. 1, 2, 3, 4. ठीक आहे. तर हे 4 मुख्यमंत्री आहेत आणि एकूण 6 वेळेस ते उपमुख्यमंत्री झाले. ठीक आहे. त्यानंतर डेव्हिड फार्बर. आता बघा, डेव्हिड फार्बर हा एक आतापर्यंतचा सगळ्यात म्हणजे जे घेतोय पूर्ण आपलं जे एआय वगैरे चालू आहे, तर त्याच्यामध्ये जो आपलं एआयचा आधीचा जो काही असेल ते म्हणजे कम्प्युटर. तर त्या कम्प्युटर डेव्हलप करण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा, कम्प्युटर म्हणण्यापेक्षा जे प्रोग्रामिंग आहे ते डेव्हलप करण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा होता म्हणजे डेव्हिड फार्बरचा. सगळ्यात मोठा म्हणण्यापेक्षा वन ऑफ द मोठा वाटा. ठीक आहे. तर त्यांनी म्हणजे ते काय कम्प्युटर सायंटिस्ट होते. आणि मागे पण आपण एक कम्प्युटर सायंटिस्ट केले होते जे भारतीय होते. कोण होते ते? वैद्येश्वरन राजारामन. ठीक आहे. वैद्येश्वरन राजारामन हे आपण मागच्या वेळेस केले होते, आणि ते हे पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. आता हे पण इलेक्ट्रिकल इंजिनियर होते आणि त्याच्यानंतर ते कम्प्युटर याच्यात आलेले. आता हे जे फार्बर आहेत ते पण आधी इलेक्ट्रिकल इंजिनियरच होते, म्हणजे त्यांनी जे शिक्षण घेतलं इलेक्ट्रिकल इंजिनियर मधूनच घेतले, त्याच्यानंतर ते कम्प्युटर सायंटिस्ट झाले होते. ठीक आहे. जे पायनियर होते ते मोस्टली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड मधून झाले होते. त्याचे टोपण नाव काय होतं? ग्रँडफादर ऑफ द इंटरनेट, इंटरनेटचे आजोबा. ठीक आहे. का बरं? कारण की त्यांनी पायोनियर केलं होतं, सगळं स्टार्ट केलेलं. एवढं स्टार्ट केलं म्हणजे त्यांनी इव्हन जे प्रोग्रामिंग लँग्वेजेस वगैरे आहेत ते पण डेव्हलप करायचं काम केलं होतं. आता जो स्नोबॉल एक प्रोग्रामिंग लँग्वेज, प्रोग्रामिंग म्हणजे जे कम्प्युटर ज्या ज्या प्रकारे चालतं त्याच्या अगोदर काहीतरी प्रोग्रामिंग लागतं ना, की तो समजा कम्प्युटर कोणत्या प्रकारे चालायचं असेल तर तो कसा चालावा त्यासाठी कम्प्युटर लागतं, म्हणजे प्रोग्रामिंग लागते. तर ती प्रोग्रामिंग वगैरे सगळं डेव्हलप करायचं काम ह्यांनी केलं होतं. ठीक आहे. स्नोबॉल नावाची. आता ही पहिली प्रोग्रामिंग नव्हती, ह्याच्या अगोदर ते फोर्ट्रान वगैरे पण आलं होतं, पण आपण फक्त एवढं लक्षात ठेवा स्नोबॉल नावाची प्रोग्रामिंग लँग्वेज होती, त्यांनी विकसित केली होती. त्यानंतर अर्पानेट. अर्पानेट पण हे फक्त जे आपलं जे नंतर इंटरनेट आलंय तर त्याच्या अगोदर हे अर्पानेट होतं. अर्पानेट म्हणजे काय?
इंटरनेटच्या आधीचं मिलिटरीसाठीचं नेट होतं, ठीक आहे, इंटरनेट होतं. तर ते विकसित त्यांनी केली होती. त्यानंतर CS नेट. आता हे अर्पानेट होतं, हे जे आपले विद्यापीठ वगैरे आहे, तर त्यांच्या काही कामाचे नव्हते. म्हणजे तिथं ते जे सेन्सिटिव्ह डेटा आहे ते देऊ शकत नव्हते. इव्हन ते खूप जास्त मोठे राहायचे, वायरिंग वगैरे करायला पण थोडा त्रास होता. त्यामुळे त्यांनी CS नेट काढलेलं. आता हे काय होतं, जे फक्त विद्यापीठ किंवा युनिव्हर्सिटी आहे, तर तिथले जे इंटरनेट आहे, इंटरनेट म्हणजे आता समजा 2-3 युनिव्हर्सिटी आहेत, तर त्यांच्या इथलं कम्प्युटर इथल्या कम्प्युटरला जोडायचं काम पण ह्यांनी केलेलं. कोणतं काय म्हणतात त्याला, CS नेट, ARPANET आणि CS नेट दोन्ही पण त्याच्यामध्ये, दोन्हीमध्ये त्यांचा वाटा आहे, ठीक आहे. त्यानंतर DNS, डोमेन नेम सिस्टीम. आता डोमेन नेम सिस्टीम म्हणजे काय, की तुम्ही म्हणजे बरेचसे जे इंटरनेटवर जाता, तुम्ही काहीतरी टाकता ना, की तिथे नाव टाकता. समजा आपलं www.susangat.com आहे, तर हे सुसंगत जे नाव आहे, तर हे नाव आधी असं नाव नव्हतं टाकत. आधी फक्त नंबरिंग असायची, त्याचे नंबर वगैरे लक्षात ठेवायला लक्षात राहत नव्हते. म्हणून नंतर त्यांनी हे नाव द्यायला सुरुवात केली, ठीक आहे. तशी नावं द्यायला नंतर सुरुवात झाली. तर हे नाव म्हणजे काय, डोमेन नेम सिस्टीम आहे. तर हे विकसित करण्यात पण त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यानंतर इंटरेस्टिंग पीपल नावाची त्यांची ईमेलची लिस्ट होती. आता हे कशासाठी, की तुम्ही काहीतरी अपडेट वगैरे करताय, तर एका वेळेस त्यांची जवळपास 25,000 लोक त्याच्या मेल लिस्ट मध्ये होते, ठीक आहे. तर हे डेव्हिड फार्बर आहे, हे लक्षात ठेवा. आणि आपले भारताचे कोणते होते, काय, वैदेश्वरन राजारामन, ठीक आहे. वैदेश्वरन राजारामन, तर हे दोन्ही लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहेत. वैदेश्वरन राजारामन आपण आधी केलेलं आहे. त्याच्यानंतर आंध्रे बेते. आता हे पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे भले तुम्ही कधी ऐकलं नसेल नाव यांचं, पण जे UPSC साठी किंवा MPSC साठी पण सोशॉलॉजी करतात, तर त्यांना हे माहितीच असेल, कारण की हे सिलेबसचा पार्ट आहे, ठीक आहे, सोशॉलॉजीचा. आता जे आंध्रे बेते आहेत, आता यांच्या नावातून बघा, हे जे इथं बेटिल्ले वगैरे असं तुम्ही काहीतरी म्हणू शकता, पण ते आंध्रे बेतेच आहेत, ते बेते आहेत. कारण की मी एवढं कॉन्फिडेंटली सांगतो, कारण की ह्यांनी ज्याला शिकवलं, तर त्याच्याकडून मी शिकलोय सोशॉलॉजी. ऑप्शनल साठी, ऑब्व्हियसली, PhD साठी वगैरे नाही. तर ह्यांनी ज्याला शिकवलं त्याच्याकडून मी शिकलोय, त्याच्यामुळे मला याचं नाव माहिती आहे. आंध्रे बेते म्हणतात त्यांना, जरी असं स्पेलिंग असलं तरी आंध्रे बेते आहे, ठीक आहे. तर हे सोशॉलॉजिस्ट होते. जन्म पश्चिम बंगालमध्ये झालेला. आता ह्यांचे जे पप्पा होते ते फ्रेंच होते, आणि ह्यांची मम्मी होती ती म्हणजे इंडियन होती, ठीक आहे. तर त्यांच्यापासून हे आंध्रे बेते, तर त्याच्यामुळे त्यांचं नाव पण ते फ्रेंच नाव आहे, जे काय म्हणतात त्याला, सरनेम फ्रेंच आहे, ठीक आहे. पण हे इंडियनच आहेत. तर जन्म पश्चिम बंगालचा आहे. आणि त्यांनी कुठून कुठून शिकले ते बघा, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी मधून, आणि शिकागो युनिव्हर्सिटी मधून, आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. तर ते ह्याच्यामध्ये ते सोशॉलॉजी शिकवत होते, ठीक आहे. म्हणजे त्यांची जी शिकलेले होते ते आधी अँथ्रोपॉलॉजी मध्ये शिकलेले होते, पण ते त्यांचं इंटरेस्ट नंतर सोशॉलॉजी मध्ये आला, त्यानंतर सोशॉलॉजी शिकवायचे, ठीक आहे. आता बघा, जे आंध्रे बेते आहेत, तर ह्यांच्या अगोदरचे म्हणजे मोस्टली जे काय होते, ते क्लास, कास्ट किंवा पॉवर ह्यांना जवळपास वेगळं म्हणायचे. फक्त एक जे होते वेबर, तर ते त्यांना म्हणजे एकत्र आहे बा असं म्हणायचे, ठीक आहे. ते तुम्हाला ब्रॉडली सांगतोय, म्हणजे खूप सारे ह्याच्यात पण स्ट्रीम्स होते, पण तुम्हाला ब्रॉडली सांगतोय. मग हे आले, हे काय म्हणले, क्लास, क्लास म्हणजे जे पैशाचं असतं ते क्लास, कास्ट म्हणजे जे आपल्याला जी जाती वगैरे असतात ते कास्ट, आणि जे पॉवर म्हणजे पॉलिटिक्स वगैरे जे काही पॉवर, मनी पॉवर किंवा कोणतेही पॉवर आहे, ते सगळं पॉवर आहे. तर हे सगळं एकत्र एकामेकावर इन्फ्लुएन्स करतं. त्यासाठी त्यांनी एक स्टडी केली होती. कुठं, एक तामिळनाडूमध्ये एक तांजावर किंवा तांजोर व्हिलेज आहे. तर त्याचं नाव त्यांनी काय, श्रीपुरम दिलं होतं बघा, कुठं लिहिलं असेल, समाजशास्त्रावरील फील्ड रिसर्च म्हणजे डायरेक्ट तिथं जाऊन काम करणं, म्हणजे दोन तीन वर्ष राहतात तिथं, आणि तिथं फक्त सगळं ऑब्झर्व करतात. तांजोर विलेज होतं श्रीपुरम, हे बघा श्रीपुरम. आता श्रीपुरम त्याचं ऍक्च्युअल नाव नव्हतं, त्या गावाचं ऍक्च्युअल नाव नव्हतं. त्या गावाचं ऍक्च्युअल नाव ह्यांनी सांगितलेलं नाहीये. ते गाव अॅनोनिमस राहावं, की तिथल्या लोकांना म्हणजे बाहेरच्या लोकांनी काही त्रास देऊ नये, त्याच्यासाठी त्यांनी अॅनोनिमस ठेवलेलं काय, श्रीपुरम नाव होतं, ठीक आहे. तामिळनाडूमध्ये तंजावर येथील श्रीपुरम गाव. कास्ट, क्लास, पॉवर हे तुम्हाला सांगितलेलं, ठीक आहे. ते जात, वर्ग आणि सत्ता, तर हे तिन्ही घटक महत्वाचे एकमेकावर इन्फ्लुएन्स करतात, असं त्यांचं हे होतं. तर त्यांच्यावर M N श्रीनिवास, तर हे पण आपले भारतीय होते, फंक्शनालिस्ट म्हणू शकतो त्यांना. त्यानंतर N K बोस आणि मॅक्स वेबर. तर मॅक्स वेबर तुम्हाला सांगितलं, त्यांनी हे क्लास, स्टेटस आणि पॉवर अशी कन्सेप्ट दिली होती, क्लास, स्टेटस, पॉवर. आणि जे आंध्र बेते आहे, तर त्यांनी कास्ट, क्लास, पॉवर असं केलेलं, ठीक आहे. तर जवळपास सिमिलर कॉन्सेप्ट आहे. त्यानंतर पुस्तके बघायला गेलं तर कास्ट, क्लास, पॉवर आहे, कास्ट न्यू, आता हे त्यांचं पहिलंच पुस्तक होतं. त्यानंतर कास्ट न्यू आणि ओल्ड, म्हणजे जुनी कास्ट काय होती आणि आता कशी चेंज झालेली आहे, तर सगळं इथे त्यांनी सांगितलेलं आहे. तर पुरस्कार पद्मभूषण 2005 ला मिळाला होता. तर हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहेत. आंध्रे बेते सोशोलॉजिस्ट होते, ठीक आहे. त्याच्यानंतर विनोद कुमार शुक्ला. ते जे शुक्लाजी आहेत, ते आपण करंट मध्ये एकदा म्हणजे मागे कव्हर केलं होतं. ह्यांना एक ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता 59वा, ठीक आहे, 2024 चा. आणि त्याच्या अगोदर 2023 ला पेन नोबुको अवॉर्ड मिळाला होता. हा अमेरिकेचा अवॉर्ड आहे.
अमेरिकेची जी संस्था आहे ती देते असते, जे पण जगभरातील एकदम भारी लिहितात तर त्यांच्यासाठी हे देतात. ठीक आहे. तर असे मिळवणारे पहिले भारतीय होते. तर हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. तर त्यांच्या काही कादंबऱ्या तर आपल्याला थोड्याशा एकदम म्हणजे फक्त वरवर तरी माहिती पाहिजे. फक्त वाचून घ्या, जास्त काही पाठ करायची गरज नाही. लगभग जय हिंद, सब कुछ होना, बचा रहेगा, त्यानंतर पेड़ पर कमरा, नौकरी की कमीज, नोकर की कमीज, दीवार में एक खिडकी रहती थी, खिलोगे तो दिखोगे वगैरे हे सगळं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर साहित्य अकादमी वगैरे पण मिळालेला. तर हे कादंबरीकार आणि कवी होते. ठीक आहे. त्यानंतर शॉर्ट्स म्हणजे थोडक्यात. आता बघा, कौशल स्वराज म्हणजे खूप जास्त काही इम्पॉर्टंट नाही, पण ठीक आहे, वाचून घ्या. आता ज्या आपल्या सुषमा स्वराज होत्या, ज्या परराष्ट्र मंत्री होत्या काही वर्षांआधी, तर त्यांचे हे पती होते. ठीक आहे. तर जे राज्यपाल झाले होते जेव्हा मिझोरमचे, त्यावेळेस ते सर्वात तरुण राज्यपाल होते. जे जवळपास 34-38व्या वर्षी त्यांची काहीतरी नेमणूक झाली होती राज्यपाल म्हणून. ठीक आहे. लक्षात ठेवा, कौशल स्वराज. त्यानंतर मेहर कॅस्टेलिनो, आता ह्या भारताच्या पहिल्या फेमिना मिस इंडिया आहेत. ठीक आहे. मिस इंडिया होत्या पहिल्या. ठीक आहे. म्हणजे त्यांची डेथ झालेली आहे. मिस इंडिया त्यानंतर त्यांनी आपली जी वर्ल्ड मध्ये पण असतं ना मिस युनिव्हर्स वगैरे असतं, तिथे पण इंडियाला हे केलं होतं, काय त्याला रिप्रेझेंट केलं होतं. मेहर कॅस्टेलिनो. ठीक आहे. त्यानंतर खलिदा जिया, आता हे इम्पॉर्टंट आहे. आता आपल्याला माहित आहे बांगलादेशमध्ये तख्तापलट झाला होता, शेख हसीना भारतामध्ये आली, तर ते शेख हसीनाच्या अगेन्स्ट मध्ये असणारी जवळपास 30 वर्षे हिच्यासोबत रायव्हलरी चालू होती. कोण? खलेदा जिया. ही दुसऱ्या पार्टीची आहे. तर हिची म्हणजे ही थोडी एक्झाईल मध्ये होती लंडनला वगैरे, ही आणि हिचा पोरगा वगैरे होता. तर म्हणजे ते आता परत स्वतंत्र झालं ना, तर ही परत गेली होती. तर ही होती बीएनपी पार्टीची, म्हणजे काय, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी. तर ही आपली जी शेख हसीना होती तिच्या अगेन्स्ट होती. ठीक आहे. तर ही पण आधी पंतप्रधान वगैरे राहिली होती. हिचा जो नवरा होता तर तो राष्ट्रपती राहिला होता, आणि त्यांचा जो आता पोरगा आहे तो आता पंतप्रधान झालेला आहे. ठीक आहे. काय नाव आहे तर रहमान, तो आपण मागं पण कव्हर केलं होतं. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. हिचं खलिदा जिया ही बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीची अध्यक्ष पण होती, आणि काय म्हणतात प्राईम मिनिस्टर पण होती, प्रेसिडेंट नव्हती. प्रेसिडेंट हिचा नवरा होता. त्यानंतर सुरेश कलमाडी. तर सुरेश कलमाडी हे तुम्ही नाव ऐकलं असेल, पुण्याचे जे खासदार होते. त्यानंतर तुम्ही जे कॉमनवेल्थ गेम विषयी तुम्ही ऐकलं असेल, करप्शन वगैरे झालं होतं, त्याच्यामध्ये पण यांचं बरंच नाव आलं होतं. तर हे माहिती असतील तुम्हाला. तर हे लोकसभा पुण्यामधून 3दा निवडून आले होते. राज्यसभेत तीनदा गेले होते, आणि राज्यसभेत पण बराच वेळ ते खासदार होते. त्यानंतर हा, ही एक इम्पॉर्टंट त्यांच्याविषयी फॅक्ट आहे, म्हणजे मला वाटत नाही जो प्रश्न येईल म्हणून, पण ठीक आहे, वाचून घ्या. तर त्याच्या अगोदर ते भारतीय वायुदलात पायलट म्हणून कार्यरत होते. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी काँग्रेस वगैरे नंतर आले, जॉईन वगैरे केली. त्यानंतर ते पुण्यामधून ते निवडून आले होते. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे 1996 पासून तर 2013 पर्यंत, आणि एशियन ऍथलेटिक्स असोसिएशन 2000 पासून तर 2013 पर्यंत ते अध्यक्ष होते. आणि दिल्ली कॉमनवेल्थ गेमचं तुम्हाला सांगितलं होतं, स्कॅम वगैरे झाला होता, घोटाळा वगैरे झाला होता, तर त्यांना नंतर अटक वगैरे पण झाली होती. ठीक आहे. त्यानंतर जेसी जॅक्सन, आता ह्या जे जेसी जॅक्सन आहेत, ह्या मार्टिन ल्युथर किंग ह्यांच्या सोबत होते. ठीक आहे. म्हणजे त्यांचे सहकारी होते. त्यांची जेव्हा हत्या झाली मार्टिन ल्युथर किंगची, ती सगळी चळवळ आहे ती त्यांनी लीड केली होती, जेसी जॅक्सन. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, अमेरिकन नागरी हक्क चळवळीचे प्रणेते होते. त्यानंतर फादर थॉमस व्ही कुनुकल, आता ह्यांना पद्मश्री वगैरे मिळालाय म्हणून इथे घेतलेलं आहे. जोसेफ धर्मगुरू यांनी काय म्हणतात शिक्षण तज्ञ होते. तर बरेचसे जे म्हणजे हा, सीबीएसई चे अध्यक्ष वगैरे पण होते, आणि इव्हन मुस्लिम बोर्डाचे वगैरे पण काही काळ म्हणजे मुस्लिम शिक्षण बोर्डाचे पण काही काळ म्हणजे अध्यक्ष नव्हते पण सदस्य वगैरे होते. त्यानंतर सर मार्क टली, आता हे बीबीसीचे पत्रकार होते. म्हणजे हा, हे लक्षात ठेवा, कारण की ह्यांना पद्मश्री मिळाले, पद्मभूषण पण मिळालेलं आहे, आणि ब्रिटनचा नाईटहूड पण मिळाला आहे. ते जे बीबीसी आहे, म्हणजे हे जे ब्रिटन आहे आपलं, ब्रिटन किंवा इंग्लंड आहे, त्यांची ही सरकारी काय म्हणतात, काय म्हणू शकतो, जसं आपलं दूरदर्शन आहे त्यासारखं त्यांचं बीबीसी आहे. ठीक आहे. ते बीबीसीचे पत्रकार होते, आणि खास करून त्यांच्याकडे पूर्ण भारताची जबाबदारी होती. तर बीबीसीचे नवी दिल्लीतील ब्युरो चीफ पण होते. त्यामुळे त्यांना काय व्हॉइस ऑफ इंडिया पण म्हणत होते. त्यांना पुरस्कार काय पद्मश्री, पद्मभूषण मिळालेला, आणि ब्रिटनच्या नाईटहूड वगैरे पण मिळाला होता. त्यानंतर ह्यूज किंवा ह्यू गांडझर, जे काय असेल ते. त्यानंतर हा, तर हे काय भारतीय नौदलाचे माजी कमांडर होते, आणि प्रवास लेखक पण होते, जे इकडे तिकडे फिरायचे, सगळं लिहायचे. ठीक आहे. ते दूरदर्शनसाठी पण त्यांनी काही माहिती, जवळपास 50-52 त्यांनी माहितीपट तयार केले होते, आणि त्यांना पद्मश्री 2005 ला मिळाला होता. तर अशा